Hello everyone, welcome back to Rabchemia. This is our fourth video of PYQ discussion series. Already आपण solid state, chemical thermodynamics and halogen derivatives असे 3 PYQs चे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. या सिरीजमध्ये आपण डिस्कस करत आहोत MHT CET 2024 मध्ये आलेल्या क्वेश्चन्स बद्दल. ओके, ॲज यू कॅन सी थोडे व्हिडिओज मोठे आहेत, डिटेल सॉल्युशन देण्याचा प्रयत्न केलेला आहे मी. प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करत आहोत ऑलमोस्ट 50 क्वेश्चन्स आणि विथ दोज 50 क्वेश्चन्स आय एम ट्राइंग टू प्रोव्हाइड यू द hints and tricks related to solving those questions in as less time as possible. Okay, apart from that, कमेंट्समध्ये मी काही वाचले होतं की नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो प्लीज इलेक्ट्रोकेमिस्ट्रीबद्दल अपलोड करा. सो येस, आय एम रीडिंग युअर कमेंट्स अँड आय एम वर्किंग ऑन दॅट. आणि त्यानुसार आपण आजचा जो व्हिडिओ घेऊन आलो आहोत तो दॅट विल बी बेस्ड ऑन इलेक्ट्रोकेमिस्ट्री. मोठा लेसन आहे. सो येस, नक्कीच वी कॅन एक्सपेक्ट की ह्या लेसनमधून एका शिफ्टमध्ये ॲटलिस्ट 3 क्वेश्चन्स तरी बनणार आहेत. ओके, बऱ्यापैकी सिमिलर टाईपचाच कंटेंट दिसत आहे. ओके, बेस्ड ऑन द ऑब्झर्वेशन जे काही लास्ट इयरमध्ये आलेले क्वेश्चन्स आहेत, सो त्या बेसिसवरती काही सर्टन टॉपिक्स आहेत की ज्याच्यावरून क्वेश्चन येण्याची प्रोबॅबिलिटी जास्त आहे. वन्स आय कम्प्लीट दिस सिरीज, ज्या सिरीजमध्ये मी माझ्या एंडने असं एम करतोय की मी तुमचे ऑल 26 टॉपिक्स नाव, ते सगळे टॉपिक्स मी ह्या बिफोर मार्च मंथ कवर करेन. सो आफ्टर दॅट इन फर्स्ट वीक ऑफ एप्रिल आय विल ऑल्सो ट्राय टू कवर क्वेश्चन्स ज्यांची CET 2025 मध्ये येण्याची प्रोबॅबिलिटी जास्त आहे. ओके, सो इफ यू आर रिअली वॉन्ट सच टाइप ऑफ व्हिडिओ then do let me know in the comment section. All right, now without wasting any more time we will start with our question number 1. ज्या क्वेश्चन मध्ये आपल्याला विचारलेला आहे, calculate the number of moles of electrons required to convert 0.08 mole of MnO4 minus into Mn2 plus. Now if you take MnO4 minus, त्याच्यामध्ये आपला जो ऑक्सिजन आहे हा ऑक्सिजन -2 चार्जचा असतो. सो त्यानुसार हे इक्वेशन आपण असं लिहितो की Mn प्लस -2 into 4 दॅट इज -8 इज इक्वल टू -1. आणि हा जो Mn आहे त्या Mn ची व्हॅल्यू इथे येते +7. नाउ धिस MnO4 मधला हा Mn जो आहे जो +7 स्टेटमध्ये आहे तो कन्व्हर्ट होतोय इंटू +2 स्टेट. सो ओव्हरऑल जर आपण बघितलं तर फॉर 1 Mn, एका Mn साठी आपल्याकडे 5 इलेक्ट्रॉनचा चेंज होतोय, 5 इलेक्ट्रॉनचा ट्रान्सफर होतोय. आता त्यांनी विचारलेलं आहे आपल्याला की दिलेला जो कंपाऊंड आहे तो आहे 0.08 मोल. मग इथे किती ट्रान्सफर होईल, तर ती असणार आहे व्हॅल्यू x आणि दॅट x विल बी 0.08 इंटू 5, ज्याचा आन्सर आपल्याला मिळेल 0.4 मोल. सो ऑप्शन बी जो आहे तो करेक्ट बनणार आहे. हा जो क्वेश्चन होता ह्याला थोडासा तुम्हाला रिडॉक्सचा बेस माहीत असला पाहिजे. आता रिडॉक्स रिॲक्शन हा जो लेसन आहे तसा 11th स्टँडर्डचा आहे, तर बरेच जण विसरलेले असू शकतात. ओके, आणि जर तुम्ही विसरलेले असाल तर आय एम देअर टू हेल्प यू. ऑलराईट, आणि ह्याचा मी विचार लास्ट इयरच केला होता. सो बेस्ड ऑन रिडॉक्स रिॲक्शन आय हॅव ऑलरेडी रेकॉर्डेड अ 1 शॉर्ट व्हिडिओ, नियर अबाउट 1 hourचा असणार आहे तो. सो इन केस इफ यू नीड अ क्विक रिव्हिजन ऑफ दॅट, देन नक्कीच तुम्ही तो व्हिडिओ चेकआउट करू शकता, जो तुम्हाला 1 शॉटच्या प्लेलिस्टमध्ये मिळून जाईल. ओके, सो मूव्हिंग टू द क्वेश्चन नंबर 2. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट इलेक्ट्रोड इज नॉट करेक्ट. इलेक्ट्रोड बद्दलचं कोणतं स्टेटमेंट करेक्ट नाहीये ते मला सांगायचं आहे. सो फर्स्ट स्टेटमेंट आपण बघू. फर्स्ट स्टेटमेंट, इट प्रोव्हाइड्स अ सरफेस ऑन विच हाफ रिॲक्शन टेक प्लेस. ॲब्सोल्युटली करेक्ट, की इलेक्ट्रोड जो असणार आहे धिस प्रोव्हाइड्स बेसिकली द सरफेस, ज्या सरफेसवरती आयदर ऑक्सिडेशन और रिडक्शन डिपेंडिंग ऑन देअर पोटेन्शियल रिॲक्शन होणार आहेत. सो ऑक्सिडेशन हा एक हाफ पार्ट झाला, रिडक्शन हा एक हाफ पार्ट झाला. सो पहिलं स्टेटमेंट करेक्ट आहे. इन इलेक्ट्रोलिटिक सेल एनोड इज पॉझिटिव्हली चार्ज, दॅट इज ऑल्सो करेक्ट. आता बरेच जण हे कन्फ्यूज होऊन जातात चार्ज बद्दल. सो त्यांच्यासाठी आय विल सजेस्ट 2 वर्ड्स. एक वर्ड आहे लोन, कर्ज घेणं, लोन, आणि दुसरा वर्ड आहे लोप.
सो लोन लोप यू कॅन रिमेंबर, लोन मध्ये एल जो आहे, दिस एल स्टँड फॉर लेफ्ट, ओ स्टँड फॉर ऑक्सिडेशन, ए जो असणार आहे ए स्टँड फॉर एनोड, आणि एन जो आहे एन स्टँड फॉर निगेटिव्ह. सो हे जे आहे दिस कन्सेप्ट इज ॲप्लिकेबल फॉर गॅल्व्हॅनिक सेल. ओके, गॅल्व्हॅनिक किंवा त्याला व्होल्टाईक सुद्धा तुम्ही म्हणू शकता. सो गॅल्व्हॅनिक और व्होल्टाईक साठी ही कन्सेप्ट ॲप्लिकेबल आहे. व्हेअरएज लोप मध्ये बाकी सगळा पार्ट सेम आहे, फक्त हा जो पी आहे दिस पी स्टँड फॉर पॉझिटिव्ह अँड दिस इज ॲप्लिकेबल फॉर इलेक्ट्रोलिटिक सेल. सो यू कॅन रिमेंबर दिस शॉर्टकट. नक्की जर तुमच्या नोटबुकमध्ये आतापर्यंत नसेल हा शॉर्टकट तर डू रिमेंबर आणि मेन्शन करून ठेवा हा. सो फॉर इलेक्ट्रोलिटिक आपला जो एनोड आहे तो असणार आहे पॉझिटिव्हली चार्ज. स्टेटमेंट करेक्ट आहे. थर्ड आहे इफ इट डज नॉट टेक पार्ट इन रिएक्शन इट इज इनर्ट. दॅट इज ऑल्सो करेक्ट. इनर्ट हा वर्डचा मिनिंगच आपण तो घेतो. यू नो द इनर्ट गॅसेस, असे गॅस की ज्यांची रिॲक्टिव्हिटी कमी असते किंवा झिरो असते बेसिकली. सो जे रिॲक्ट करणार नाही आहेत त्यांना आपण इनर्ट म्हणतो. तर बघा आता पहिले 3 जर करेक्ट झाले तर चौथं स्टेटमेंट रॉंग असेलच. सो ह्या ऑप्शन करेक्ट बनेल. स्टील आपण रीड करूया. इन इलेक्ट्रोकेमिकल सेल्स निगेटिव्ह इलेक्ट्रोड इज कॅथोड. सो दॅट इज नॉट नेसेसरी की निगेटिव्ह इलेक्ट्रोड कॅथोड असला पाहिजे, हा ना, कारण हा दिलेला सेल जो आहे तो इलेक्ट्रोकेमिकल सांगितलाय. आणि इलेक्ट्रोकेमिकल नॉर्मली आपण त्याला गॅल्व्हॅनिक म्हणून ट्रीट करतो, किंवा इलेक्ट्रोकेमिकल ही ॲक्च्युअलमध्ये तर जनरल टर्म आहे आणि इलेक्ट्रोकेमिकलच्या अंडर मग गॅल्व्हॅनिक आणि इलेक्ट्रोलिटिक सेल खरे येतात. सो मग त्यानुसार कॅथोड जो आहे त्याच्यावरती दोन्ही चार्ज पॉसिबल आहे. सो लास्ट स्टेटमेंट जे आहे ते इथे रॉंग झालं. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द कंडक्टिव्हिटी. नाऊ बिफोर सॉल्विंग धिस क्वेश्चन बघितल्याच मला लक्षात आलंय की हा जो क्वेश्चन आहे ह्या नॉट एक्झॅक्टली हा क्वेश्चन बट धिस टाईप ऑफ क्वेश्चन, ह्या टाईपचा क्वेश्चन येण्याची प्रोबॅबिलिटी ह्या लेसनमध्ये खूप जास्त आहे. सो इफ यू फील की इलेक्ट्रोकेमिस्ट्री इज अ बिट डिफिकल्ट चॅप्टर, त्या केसमध्ये बाकी काय प्रिपेअर करताय नाही करताय दॅट आय डोंट नो, पण हा एक क्वेश्चन, ह्या टाईपचा एक क्वेश्चन तरी प्रिपेअर करा. ओके, फॉर्म्युला इज व्हेरी सिम्पल. फॉर्म्युला असणार आहे आर इंटू के इक्वल टू एल बाय ए. या फॉर्म्युलामध्ये आर जो आहे दिस आर स्टँड फॉर रेजिस्टन्स, दिस के स्टँड फॉर कंडक्टिव्हिटी, एल जो आहे दिस एल स्टँड फॉर लेंथ, आणि ए जो असणार आहे इट इज एरिया ऑफ क्रॉस सेक्शनल, आणि ओव्हरऑल एल बाय ए जो असतो त्याला आपण म्हणतो सेल कॉन्स्टंट. ठीक आहे. सो आता बघा इथे ह्या फॉर्म्युला इक्वेशनमध्ये आपल्याला कॉन्सन्ट्रेशन दिलंय, सेल कॉन्स्टंट दिलेला आहे आणि रेजिस्टन्स सांगितलं आहे. सो वी हॅव टू फाइंड व्हॉट इज द कंडक्टिव्हिटी. म्हणजे बेसिकली मला के काढायचं आहे. सो के साठी इक्वेशन रिअरेंज केलं तर असं बनेल 1 बाय आर इंटू एल बाय ए. नाउ एल बाय ए इज गिवन, एल बाय ए दिला आहे 1.1 डिवायडेड बाय रेजिस्टन्स असणार आहे 94.5. ठीक आहे. आन्सर जर तुम्ही कम्पेअर करताय बघा, मी जस्ट सॉल्विंगसाठी असं घेतलं 110 अपॉन 94. तर बघा ह्याचा आन्सर जे आहे ते 1 पेक्षा थोडंसं जास्त असणार आहे, हा ना, 1 प्लस समथिंग आन्सर असणार आहे. आणि हा 1.1 आहे, इथे मी 110 घेतलंय. सो आन्सर 0.01 समथिंग असेल, राईट. मग 0.01 समथिंग इफ यू ऑब्झर्व तर तुम्हाला हा एकच ऑप्शन दिसतोय, ऑप्शन बी. Okay, a very important question. Do remember this formula. Do remember how to apply this formula. नुसता फॉर्म्युला पाठ करून उपयोग नाहीये, तो कोणत्या टाईपच्या क्वेश्चन मध्ये वापरायचा आहे, कसं वर्डिंग आहे हे सुद्धा नीट बघून ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, सिमिलर टाइप ऑफ क्वेश्चन. व्हॉट इज द कंडक्टिव्हिटी. अगेन यू हॅव टू फाइंड के फॉर धिस कॉन्सन्ट्रेशन इफ सेल कॉन्स्टंट इज गिवन. सेल कॉन्स्टंट दिलाय, रेजिस्टन्स दिलाय. आता मी डायरेक्ट लिहितो फॉर्म्युला के इक्वल टू 1 बाय आर. 1 बाय आर जो आहे तो काय असणार आहे तर 1/528 आणि इंटू एल बाय ए आहे, तो एल बाय ए जो आहे तो दिलेला आहे 1.32. ओके, 1.32. नाउ इफ यू ट्राय टू कॅल्क्युलेट धिस, ह्याला अगेन मी असं लिहितो 1320 अपॉन 528. तर यू कॅन ऑब्झर्व जे आन्सर आहे, और अजून डेसिमल पॉईंटच्या फॉर्ममध्ये लिहायचं, साधं असं लिहायचं 13.2 अपॉन 5.28, 13/5. तो आन्सर जे आहे ते 2 प्लस समथिंग असलं पाहिजे, नियर अबाउट 2 प्लस समथिंग असलं पाहिजे. पण यू कॅन सी द डेसिमल का चेंज.
एनिवे डेसिमल तुम्हाला बघायची गरज नाही आहे तशी. तुम्ही नंबर जर बघाल तर नंबरवरून तुम्हाला दिसेल की ऑप्शन सी जो आहे तो करेक्ट असणार आहे. ओके, moving to the next question, which of the following concentration of weak electrolyte solution exhibit maximum molar conductivity? कोणतं सॉल्युशन मॅक्झिमम मोलार कंडक्टिव्हिटी देणार आहे? ओके, तर इथे आपल्याला एक कन्सेप्ट माहीत पाहिजे की कॉन्सन्ट्रेशन जसं मी कमी करणार आहे, कॉन्सन्ट्रेशन कमी कधी होणार आहे? जेव्हा आपण डायल्युशन वाढवतोय. ओके, डायल्युशन वाढवलं ॲज इन व्हॉल्यूम इन्क्रीज केलं. सो व्हॉल्यूम इन्क्रीज करताय, कॉन्सन्ट्रेशन कमी होत आहे. ह्या केसमध्ये आपला जो मोलार कंडक्टिव्हिटी असते लॅम्बडा, दिस लॅम्बडा इज गोइंग टू इन्क्रीज. नाव हे इन्क्रीज होण्याचे मल्टिपल रिझन असतात. त्यापैकी वन ऑफ द रिझन इज डिसोसिएशन इज गोइंग टू इन्क्रीज. डिसोसिएशन जे आहे ते इन्क्रीज होत आहे. सेकंड पार्ट जो इफेक्ट करतो ह्या गोष्टीवरती, तर तो पॉइंट आहे अबाउट इंटरॅक्शन बिटवीन अपोजिट आयन्स. इंटरॅक्शन बिटवीन अपोजिट आयन्स. ठीक आहे. सो सिन्स व्हॉल्यूम इन्क्रीज होत आहे, तर हे जे इंटरॅक्शन आहे, दिस इंटरॅक्शन इज गोइंग टू डिक्रीज. अपोजिट आयन मधलं जे इंटरॅक्शन आहे ते डिक्रीज होणार आहे. आणि अपोजिट आयन काय करतात, तर अपोजिट आयन्समुळे रेझिस्टन्स वाढत असतो. मग आता इंटरॅक्शन जर कमी झालं तर हा जो रेझिस्टन्स आहे, दिस रेझिस्टन्स इज गोइंग टू डिक्रीज. आणि रेझिस्टन्स जर डिक्रीज झाला तर कंडक्टन्स वाढणार आहे और मोलार कंडक्टन्स वाढणार आहे. तो मला रिक्वायरमेंट आहे लोवेस्ट कॉन्सन्ट्रेशनची. जे दिलेले ऑप्शन आहेत त्यापैकी लोवेस्ट कॉन्सन्ट्रेशन ऑप्शन आहे डी. मूव्हिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन, द रेझिस्टन्स ऑफ डेसिमोलार सॉल्युशन. डेसिमोलार काय असतं, तर तशी डेसिमोलारची गरज नाहीये, पण तरी मी सांगून ठेवतो. डेसिमोलार म्हणजे असणार आहे 10⁻⁻1 मोलार. ओके, ऑल राईट. सो दिलेला आहे रेझिस्टन्स आर आहे माझ्याकडे. कंडक्टिव्हिटी अगेन काढायची आपल्याला आणि सेल कॉन्स्टंट दिलेला आहे. नाउ यू कॅन कॅल्क्युलेट दिस आन्सर. आय एम नॉट गोइंग टू सॉल्व दिस क्वेश्चन नंबर 6. So what you will do, you will solve this question and you will mention your answer in comment section. Moving to the next question. ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याकडे आहे कॅल्क्युलेट द कंडक्टिव्हिटी ऑफ 0.02 मोलार इलेक्ट्रोलिटिक सॉल्युशन if its molar conductivity is 407.2. Now this question is different. आधीचा क्वेश्चन ज्याच्यामध्ये आपल्याला इथे रेझिस्टन्स दिला जातोय आणि L/A दिला जातोय, त्या बेसिसवर मी K काढतोय. हा जो क्वेश्चन आहे इथे आपल्याला दिलेला आहे मोलार कंडक्टिव्हिटी. नाउ फॉर्म्युला फॉर दिस इज लॅम्बडा इक्वल टू 1000 which is a conversion factor into K upon C. K स्पेसिफिक कंडक्टिव्हिटी, C जे असणार आहे C स्टँड्स फॉर कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे. सो मला फाइंड करायचं आहे K. सो ह्या इक्वेशनला जर आपण रिअरेंज केलं तर K जो आहे K काय बनेल, लॅम्बडा इंटू C अपॉन 1000. राईट. मग आता लॅम्बडा आहे आपल्याकडे, लॅम्बडा किती आहे तर तो आहे 407.2 इंटू C दिलेला आहे 0.02 डिवायडेड बाय येणार आहे 1000. ओके, तर बाकी तर पॉवरमध्ये जाईल. 4 × 2 करू आपण. 4 × 2 जर तुम्ही करताय तर आन्सर बनणार आहे 8. राईट. ऑप्शन ए जो आहे तो इथे करेक्ट बनला पाहिजे फॉर क्वेश्चन नंबर 7. ठीक आहे. बघा बरेच जण हे म्हणत असतील काय नक्की काय कॅल्क्युलेट तरी काय केलं तुम्ही असं, तर मी बघा काय केलंय ह्या नंबर्समध्ये. बघा मी इथे दुसरा कलर घेतो. ह्या नंबर्समध्ये हा 1000 हा पॉवरचा पार्ट आहे. 0.02 मधला हा जो 0.0 हा जो आहे तो पण पॉवरचा पार्ट आहे. या 407.2 मधला मी जर 4 बाजूला घेतला तर हा पण पॉवरचा पार्ट करू शकतो मी. मग राहिला हा 4 आणि हा 2, तर मी त्याचा फक्त प्रोडक्ट घेतला. तुम्ही सर हा 7 पण आहे. गाईज 7 आहे ना, 7 ला डिनाय करत नाहीये मी, पण जर मी हे शिफ्ट केले नंबर तर हा बनणार आहे 4.072. मग ह्या 72 ची व्हॅल्यू खूप जास्त राहत नाही. सो म्हणून मी फक्त 4 ने मल्टिप्लाय केलं, आन्सर मिळालं मला 8.144. ओके. आता कालच मी एक कमेंट बघितली होती एका जेई ॲस्पिरंटची. सो जर एखादा स्टुडंट जेई वगैरे प्रिपेअर करतोय, जेई करणार आहे किंवा नीट प्रिपेअर करताय आणि तुम्ही जस्ट फॉर अ क्वेश्चन प्रॅक्टिस जर हे व्हिडिओज बघत असाल तर डू रिमेंबर की हे जे मी कॅल्क्युलेशन शॉर्टकट सांगतोय तर गाईज ते CETला ॲप्लिकेबल आहेत. दे आर ॲप्लिकेबल फॉर CET. But for JEE and NEET, you may need exact calculation. और
मी पण म्हणणार नाही, यू मस्ट नीड दॅट्स एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन, ते करावेच लागतात रे. इथले जे ऑप्शन्स आहेत, इफ यू कम्पेअर सेम क्वेश्चन, इकडचे ऑप्शन जेई नीट मधले ऑप्शन आणि सीईटी मधले ऑप्शन कम्पेअर कराल ना, काही जमीन आसमानाचा फरक दिसेल. खूप मोठा फरक आहे. सीईटी मध्ये एकदम साधे साधे असे लांब लांबचे ऑप्शन असणार आहेत. जेई नीटमध्ये आपल्याला ऑप्शन खूप जवळचे असतात. तर इथे कुठेतरी एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन रिक्वायर्ड असतं आणि इथे यू कॅन यूज अप्रॉक्सिमेशन. आता काही जण म्हणतील जर असं आहे तसं तर सीईटी तर खूप इझी आहे भाई, अप्रॉक्सिमेशन वापरायचं आहे, कसंही अप्रॉक्सिमेशन वापरू आणि आन्सर काढू. तर काही इतकं पण इझी नाही आहे. कारण जर जेई नीटमध्ये बघाल तर एका क्वेश्चन मागे अलॉटेड टाईम जो असणार आहे तो बराच जास्त आहे, राईट. इफ यू टॉक अबाउट जेईला तर खूप जास्त टाईम आहे. तसं कॅल्क्युलेट करायला गेलो तर नियर अबाउट 2 मिनिट किंवा त्याच्यापेक्षा पण जास्त टाईम जेईमध्ये मिळून जातो, राईट. नीटमध्ये जर मी बायोला असं ॲझ्युम केलं की तुम्ही पटापट सॉल्व करताय सो तो पटकन होऊन गेला, मग स्टील तुम्हाला इथे ॲटलिस्ट 1.5 मिनिट वगैरे केमिस्ट्रीसाठी मिळू शकतं. लाईक यू कॅन यूज दॅट टाईम, त्याच्यापेक्षा कमी यूज करणं रिक्वायर असेल, पण येस वी कॅन यूज दॅट मच टाईम. पण वेन इट कम्स टू सीईटीमध्ये एक क्वेश्चनसाठी आपल्याला टाईम असतो 54 सेकंड, राईट, फॉर सीईटी एक्झामिनेशन आय एम सेईंग. आणि सीईटीमध्ये तुम्हाला फिजिक्स आणि केमिस्ट्री हा एकत्र पेपर असतो, तर त्या दोघांचा मिळून ॲव्हरेज इज 54 सेकंड. पण तुम्हालाही माहिती आहे की फिजिक्सचे क्वेश्चन 54 सेकंडमध्ये सॉल्व करणं इज बिट डिफिकल्ट टास्क. सो मला फिजिक्समध्ये 54 प्लस 30 सेकंड पाहिजेत. मग त्यासाठी मला केमिस्ट्रीमध्ये 54 मायनस 30 करावं लागणार आहे, राईट. सो दॅट इज द चॅलेंज. हे अप्रॉक्सिमेशन जे आहे ना ते तेवढ्यासाठीच आहे आणि तुम्हाला ते अप्रॉक्सिमेशन जमलं पाहिजे. कॉज जर ते नाही करत आहात, तुम्ही एक्झॅक्ट कॅल्क्युलेशनला गेलात तर यू आर गोइंग टू स्पेंड लॉट ऑफ टाईम ऑन दोज क्वेश्चन्स आणि इतका टाईम आपल्याकडे सीईटीमध्ये नाही आहे, ऑल राईट. सो त्यासाठीच आपण बघा एक PYQचा एक असाही एक व्हिडिओ घेतला की ज्याच्यामध्ये मी लेवल केल्या होत्या क्वेश्चनच्या 1, 2, 3 त्या टाईपमध्ये. सो त्यानुसार जर मी डिस्कस करायचं म्हटलं, लेवल 1 ज्याला आपण असं कन्सिडर करतो की 10 to 20 सेकंड्समध्ये तो क्वेश्चन होईल. लेवल 2 विल से 20 to 30, 40 सेकंड्समध्ये आपण म्हणूया क्वेश्चन होईल. आणि लेवल 3 40 to 60 सेकंडमध्ये होणार आहे. त्यानुसार हा क्वेश्चन मी कन्सिडर करेन की दिस इज फ्रॉम लेवल 2. ओके, ऑल राईट. मूव्हिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. कंडक्टिव्हिटी ऑफ 0.05 मोलार इज गिवन. तो आपल्याला के सांगितलेला आहे, के इज गिवन. आणि व्हॉट इज द मोलार कंडक्टिव्हिटी, सेम फॉर्म्युला यूज करणार मी आता. लॅम्बडा इज इक्वल टू 1000. मगाशी फॉर्म्युला लिहिलाय तो मी आता लिहित नाही. के घ्यावा लागणार आहे. के दिलेला आहे त्यांनी 2.2 इंटू 10⁻², डिव्हायडेड बाय त्याचं कॉन्सन्ट्रेशन येणार आहे 0.05. ओके, आता कॅल्क्युलेशन करायला गेलात तर बघा बाकी पॉवर बाजूला ठेवा, नंबरमध्ये फोकस करूया. तर 22/5 येईल किंवा 44/10 येईल. आता बघा 44 वाले नंबर, तर 44 वाला एकच नंबर दिसतोय. ऑप्शन डी विल बी द करेक्ट ऑप्शन. यू कॅन से दिस क्वेश्चन ऑफ लेवल 1 और लेवल 2. दॅट इज अप टू यू की तुम्ही किती प्रॅक्टिस केली आहे. इफ यू हॅव प्रॅक्टिस वेल, लेवल 1. प्रॅक्टिस कमी आहे तर लेवल 2. नेक्स्ट, द मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ सॉल्युशन इज गिवन अँड यू हॅव टू फाइंड कंडक्टिव्हिटी. सेम क्वेश्चन आहे. यू कॅन सॉल्व दिस क्वेश्चन. सो नक्कीच आय विल सजेस्ट की तुम्ही हा व्हिडिओ पॉज करा, स्वतःहून सॉल्व करा क्वेश्चन. आणि जर सॉल्व झाला असेल तर त्यानंतर जस्ट चेक द आन्सर बाय फॉरवर्डिंग बाय 10-20 सेकंड्स. सो इथे लॅम्बडा आहे, के मला काढायचं आहे. सो के साठी आपल्याला काढायचं आहे लॅम्बडा इंटू C/1000. मग लॅम्बडा आहे माझ्याकडे 101 इंटू सी दिलेला आहे 0.1 डिव्हायडेड बाय 1000. आन्सर मिळालं मला 1.01. Moving to the question number 10. कॅल्क्युलेट द इलेक्ट्रोड पोटेन्शियल. मला इलेक्ट्रोड पोटेन्शियल काढायचं आहे आणि E0 म्हणजे स्टँडर्ड पोटेन्शियल दिलेलं आहे. ठीक आहे, स्टँडर्ड पोटेन्शियल इज गिवन आणि बेस्ड ऑन दॅट आय हॅव टू फाइंड द इलेक्ट्रोड पोटेन्शियल. नाउ द फॉर्म्युला टू सॉल्व धिस इज ई सेल और नुसतं ई लिहितो आता मी, विल बी इक्वल टू E0, दॅट इज अ स्टँडर्ड पोटेन्शियल. ओके, ही व्हॅल्यू आहे स्टँडर्ड पोटेन्शियलची, मायनस 0.06, दॅट इज 0.059. पण आपण 0.06 ने पण प्रोसीड करू शकतोय.
अपॉन एन पुढे असणार आहे लॉग ऑफ प्रॉडक्ट बाय रिएक्टंट. ठीक आहे. नाव ह्या इक्वेशन मध्ये बघाल तर इथे प्रॉडक्ट हा जो असणार आहे रिएक्टंट, हा असणार आहे प्रॉडक्ट. प्रॉडक्ट जो आहे तो सॉलिड स्टेटचा आहे, तो ह्याला देर इज नो कॉन्सन्ट्रेशन, तर वी विल फोकस ओनली ऑन धिस. राईट. एन काय असणार आहे, तर इफ यू सी द चेंज रिएक्टंट टू प्रॉडक्ट जाताना 2 इलेक्ट्रॉनचा ट्रान्सफर झालाय, तर मला इथे व्हॅल्यू घ्यावी लागेल 2. सो -0.76 मायनस पुढे असणार आहे 0.06 अपॉन 2 लॉग ऑफ 1 घेतो वरती प्रॉडक्टसाठी आणि रिएक्टंटसाठी येणार आहे 0.1. 0.1 म्हणजे 10⁻⁻1. या 10⁻⁻1 ला तुम्ही वर घेऊन गेलात तर तो बनेल 10⁻+1. नाउ लॉग ऑफ 10⁻+1 इज 1. येस ऑर नो? लॉग ऑफ 10⁻+1 काय असणार आहे? 1 असणार आहे. तो इथे राहील काय शिल्लक, तर -0.76 मायनस 0.06/2 म्हणजे काय 0.03. राईट. सो आन्सर जे आहे ते आन्सर बनणार आहे -0.79 आणि 0.79 ला बघा ऑप्शन आहे 0.7896. सो दिस इज युअर करेक्ट आन्सर. Moving to the question number 11, calculate the amount of sodium ची अमाउंट प्रोड्यूस झालेली आहे ड्युरिंग इलेक्ट्रोलिसिस ऑफ फ्यूज सोडियम क्लोराइड बाय 1 एम्पियर करंट पास फॉर 25 मिनिट्स. फॉर्म्युला आहे आपल्याकडे W इक्वल टू किती वेट डिपॉझिट झालंय इक्वल टू ZIT इज द फॉर्म्युला. त्या ZIT ला एक्सपांड जर केलं आपण तर असं बनतं M/Q इंटू IT बाय 96500. ठीक आहे. सो पुटिंग द व्हॅल्यूज, मोलार मास ऑफ सोडियम असणार आहे 23 डिवायडेड बाय Q. सोडियम साठी चार्ज बनवू शकतो +1, मॅक्झिमम चार्ज पॉसिबल आहे त्याला तोच +1. पुढे आहे 1 एम्पियर करंट 25 मिनिट्स साठी आपण ह्याला पास करतोय. सो 25/60 सेकंड 25 × 60 सेकंड करण्यासाठी डिवायडेड बाय 96500. ओके. बघा आता मी डेसिमल पॉईंट मध्ये कसं चेंज करतोय, हा 0 इथे लिहिला मी 2.3. बघा कलर पण सेम करतो, हा 0 कॅन्सल केला, इथे लिहिला 2.3. दुसरा घेतला मी लेट्स से हा 0, इथे घेतला 2.5. देन मी इथे घेतलं 96.5 आणि इथला 0 कॅन्सल केला. नाव सॉल्विंग विल बिकम मच मोर इझियर. 96 इथे व्हॅल्यू येणार आहे 16. सो नाव पुढे आहे आपल्याकडे 2.3 इंटू 2.5 अपॉन 16. इफ आय इग्नोर द पॉवर, स्लाइटली जर मी पॉवर इग्नोर केल्या तर त्या केसमध्ये बघा हा 8च्या टेबलमध्ये आपण घेऊ शकतो. 8 3 आणि 8 2 अशा टाईपमध्ये. ही 2.3 ला मी 23 कन्सिडर केलं. मग परत नंबर मॅच होईल त्यानुसार आपण आन्सर काढू. सो 23/16 जर केलं तर इथे येणार आहे 2 आणि इथे येणार आहे 3 किंवा दोनपैकी कुठेही घेऊ शकताय तुम्ही 3. राईट. आता 3 × 2.5 करताय तर ते येईल 7.5. 7.5/2 करतोय आपण. आता 7.5 नसणार आहे, तो ऍक्च्युली 0.75 असणार आहे. दॅट डिवायडेड बाय 2 केलं तर आन्सर जे आहे ते 38च्या जवळपास कुठेतरी असणार आहे. हा नंबर असणार आहे. राईट. आता 38च्या जवळपासचा जर तुम्ही नंबर बघताय तर तुम्हाला नंबर 3 आणि पुढचं जे आहे त्यानुसार हा 358 आपल्याला नंबर दिसेल, जो त्याच्या सर्वात जवळ येतोय. 3च्या नुसार मी केलंय. राईट. सो ऑप्शन बी जो आहे तो करेक्ट बनेल. मूव्हिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ इलेक्ट्रोलाइट सॉल्युशन टू हॅव मोलार कंडक्टिव्हिटी, म्हणजे लॅम्बडा दिलाय इक्वल टू 1000 K/C मध्ये. सी मला काढायचं आहे, तो सी ला इकडे घेऊन जातो, लॅम्बडाला इकडे घेऊन येऊ. राईट. मग सी जो आहे तो बनणार आहे 1000 इंटू के जो आहे के दिलेला आहे दिस 1.01 आणि इंटू 10⁻⁻2 डिवायडेड बाय जो लॅम्बडा येणार आहे तो लॅम्बडा असणार आहे 101. बघा 101 निघून गेले, 1 राहणार आहे आणि 1 वाला ऑप्शन तुम्हाला एकच दिसतोय 0.1. क्वेश्चन नंबर 12 आन्सर विल बी 0.1. व्हेरी इझी क्वेश्चन, न्यूमेरिकल आहे पण खूपच कमी कॅल्क्युलेशन आहे. सो आय विल कन्सिडर दिस क्वेश्चन ॲज लेवल 1 इफ यू नो द फॉर्म्युला. फॉर्म्युला माहित नाही तर इट विल ऑलवेज बी डिफिकल्ट सिनेरियो. फॉर्म्युला माहिती आहे, गोष्टी खूप सोप्या होतील. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स दॅट जनरेट 1 कूलम चार्ज
ओके, किती इलेक्ट्रॉन 1 कुलम चार्ज जनरेट करणार आहेत बघा. 1 फॅरेडे विच इज 96500 कुलम अप्रॉक्स इज बेसिकली 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन. ते किती असतात 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन. आणि 1 मोल इलेक्ट्रॉन म्हणजे काय झाले 6.022 इंटू 10⁻23. मग एवढ्यासाठी हा एवढा चार्ज दिलेला आहे. मग मला नंबर ऑफ इलेक्ट्रॉन काढायचे, तर मी काय करेन रे, ह्याला डिवाइड करू आपण. 6.022 इंटू 10⁻23 डिवायडेड बाय 96500. इट विल गिव्ह अस द एक्झॅक्ट आन्सर. ओके, आणि जर मी ते कॅल्क्युलेट करतोय तर बघा मी इथे 6 बाय 9.65 घेतो. 4 डेसिमल पॉईंट शिफ्ट झाले. सो हा जो 10⁻23 आहे तो बनला 10⁻19. ठीक आहे, 4 डेसिमल शिफ्ट झाले. नाव दिस इज 6 इंटू 10⁻⁻19 अपॉन 9.65 नियर अबाउट 10. 9.65 म्हणजे काय तर नियर अबाउट 10. सो प्लस 19 आहे. हा वर गेला तर ओव्हरऑल आन्सर येईल 6 इंटू 10⁻18. हा जर वर गेला तर 6 इंटू 10⁻18. अँड वी कॅन सी देर इज ओनली वन ऑप्शन related to that, 6.24 into 10⁻18. Moving to the question number 14. क्वेश्चन मध्ये आपल्याला विचारलेलं आहे लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. NaCl, KBr, KCl ह्यांच्या गिवन आहेत. तर मला NaBr साठी व्हॅल्यू फाइंड करायची आहे. बघा NaBr पहिला तर बनवूया आपण. NaBr बनवण्यासाठी मला कशाची गरज पडेल बघा, NaCl ची तर गरज पडणारच आहे. तो NaCl घेतला. अजून कशाची Br, तर Br साठी KBr ची गरज पडेल, तो KBr घेतला. आता काढून काय टाकायचं, तर काढून टाकावं लागेल मला Cl आणि K. तर मी त्यासाठी मायनस KCl करतो. नाउ विल गेट NaBr. आता NaCl ची व्हॅल्यू दिली आहे 126 प्लस KBr ची व्हॅल्यू दिली आहे 152 मायनस KCl ची व्हॅल्यू दिलेली आहे 150. ओव्हरऑल आन्सर बनणार आहे 128. Very easy question. Moving to the question number 15. Calculate the quantity of electricity required. Electricity किती quantity required आहे कशासाठी to produce 0.42 gram of Ag at cathode during electrolysis of AgNO3. A very simple process इथे मी फॉलो करणार आहे. You can observe that आणि नक्कीच तुम्ही नेक्स्ट टाइम ट्राय करा. इन्स्टेड ऑफ फॉर्म्युला आय विल राईट AgNO3 जो आहे तो आहे Ag+. त्या Ag+ चा बनतोय Ag, राईट. सो हे होण्यासाठी एक इलेक्ट्रॉनची गरज आहे. म्हणजे एक Ag बनण्यासाठी मला लागतोय एक इलेक्ट्रॉन, राईट. मग 1 मोल Ag बनण्यासाठी मला काय लागेल, तर मला लागणार आहे 1 मोल इलेक्ट्रॉन. आता 1 मोल Ag म्हणजे काय झालं, तर इट इज 108 ग्रॅम. Ag चा मोलार मास दिलेला आहे 108 ग्रॅम. विल बी इक्वल टू 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे चार्ज असतो 96500. ओके, आता किती बनवायचे 0.42 ग्रॅम बनवायचे. तर 0.42 साठी इथे आला x साठी जर मी कॅल्क्युलेट करतोय तर व्हॅल्यू येणार आहे 0.42 इंटू 96500 डिवायडेड बाय 108. ओके, दिस विल बी द कॅल्क्युलेशन वाला पार्ट. आता वाटू शकतो की कॅल्क्युलेशन खूप डिफिकल्ट आहे, तर काहीच तसं पण नाही आहे. बघा 2 0 काढून टाकतो तर हा जो आहे तो 0.42 च्या ऐवजी बनेल 42. ठीक आहे. आता 108 ने मी जर 965 ला डिवाइड केलं तर आन्सर नियर बाय 9 असणार आहे. नॉट एक्झॅक्टली 9, इट विल बी बिट लेस दॅन 9 बट ऑलमोस्ट नियर अबाउट 9. नाउ 42 इंटू 9 तुम्ही करताय. 42 इंटू 9 आपण जर करतोय तर आन्सर 420 पेक्षा कमी असलं पाहिजे. 420 म्हणजे इंटू 10 असेल ना, तर त्याच्यापेक्षा आन्सर काय असलं पाहिजे, कमी असलं पाहिजे. पण खूप पण कमी चालणार नाही. तर बघा पहिला 470 आणि 965 तर निघून गेले. राहिले 2 ऑप्शन, त्याच्यापैकी हा खूपच लांब आहे, हा जवळ आहे. तो ऑप्शन बी जो आहे तो करेक्ट बनणार आहे. ओके, ऑप्शन बी इज करेक्ट. Moving to the next question, question number 16. What is the conductivity of this 0.05 molar NaOH solution having resistance आणि cell constant? Again same formula, K is equal to resistance that is 31.5. Sorry, उलट लिहिलं 1 by R असणार आहे 1 by R. So 1 upon 31.5 आणि L by A दिलेला आहे सेल कॉन्स्टंट 0.315. बघा नंबर कट डाऊन केले 0.315 बाय 31.5 आन्सर बनेल 0.01. So for question number 16 our answer is option D, 0.01.
All right, moving to the next question, number 17. What is electrode potential of Cu electrodes? Cu electrodes potential मला सांगायचे containing 0.01 molar Cu2 plus ions if standard electrode potential for this is given. ठीक आहे, मगाचाच फॉर्म्युला आहे, मगाशी Zn साठी आपण केलं होतं, तो मला फाइंड करायचा आहे. E नॉट इज गिवन, E नॉट ची व्हॅल्यू आहे 0.34. पुढे घेणार आहे मायनस 0.06 अपॉन n. इफ यू ऑब्झर्व द चेंज ऑफ इलेक्ट्रॉन, दोन असतील, सो मायनस 0.06 बाय 2 आलं. लॉग ऑफ प्रोडक्ट बाय रिएक्टंट. अगेन रिएक्शन इथे काय घेणार आहे, तर Cu2 प्लस गिव्स Cu, करेक्ट. मग Cu2 प्लस हा रिएक्टंट झाला, Cu हा प्रोडक्ट झाला, तर Cuचं कॉन्सन्ट्रेशन इट इज अ सॉलिड, तो 1 आलं, डिवायडेड बाय वी हॅव टू टेक Cu2 प्लस त्यांनी बघा इथे सांगितलंय 0.01. 0.01 म्हणजे काय, 10⁻². नाव 10⁻² वर गेला, इट विल बी 10⁻², करेक्ट. सो ह्याला मी डायरेक्टली आता पुढचं लिहितो 0.34 मायनस 0.06 अपॉन 2 लॉग ऑफ 10⁻². आणि लॉग ऑफ 10⁻² 2 येणार आहे गाईज, आणि 2 आणि 2 कॅन्सल होऊन जाईल ना, 2 आणि 2 कॅन्सल होईल, तो व्हॅल्यू काय राहणार आहे 0.34 मायनस 0.06, आन्सर येईल 0.28. ऑप्शन आहे आपल्याकडे ऑप्शन सी. ठीक आहे, व्हेरी सिंपल क्वेश्चन. ऍप्लिकेशन ऑफ नर्स्ट इक्वेशन. दिसायला इक्वेशन थोडं मोठं आहे, लेंदी वाटतं, बट कॅल्क्युलेशन खूप सोपे असणार आहेत, स्पेशली सीईटीला. ह्याचे क्वेश्चन खूपच सोपे असतात. सो येस, यू शुड ऑल्सो फोकस ऑन धिस टॉपिक. ऑलरेडी मी एक तुम्हाला सांगितलं होतं फॉर्म्युला, ज्याच्यावरती मॅक्झिमम फोकस करायचा आहे, R×K = L/A. तसाच नर्स्ट इक्वेशन. नेक्स्ट क्वेश्चन, what is the quantity of electricity required to produce 4.8 gram of Mg, molar mass 24. तर बघा आता Mg, एक Mg मला बनवायचं आहे. Mg ची नॉर्मल स्टेट काय असते, तर नॉर्मल स्टेट असते Mg2+. तो मला बनवण्यासाठी किती इलेक्ट्रॉन लागतील, 2 इलेक्ट्रॉन लागतील. एक Mgच्या प्रोडक्शनसाठी आपल्याला लागतं किती, 2 इलेक्ट्रॉन. मग 1 मोल Mg साठी काय होईल, तर 2 मोल इलेक्ट्रॉन्स. आता 2 मोल इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय असणार, 1 मोल म्हणजे 1 फॅरेडे, तर 2 मोल म्हणजे काय असेल, तर 2 फॅरेडे. 1 मोल म्हणजे किती मास आहे, मोलार मास दिले ना, 1 मोल म्हणजे मास आहे 24 ग्रॅम. नाउ 24 ग्रॅम साठी रिक्वायर्ड एनर्जी असेल 2 फॅरेडे, तर 4.8 साठी किती ते मला काढायचंय. बघा 24 चा जर मी डबल केला तर तो होतो 48, 2 चा डबल केला तर तो होतो 4. आता 48 चा 4.8 झाला, मग 4 चा तुम्हीच सांगा किती येणार आहे. 4 चा आय गेस सगळे बोलले असतील 0.4, ऑप्शन डी. Moving to the next question, question number 19. The standard EMF of Daniell cell is given 1.1. Daniell cell चा EMF दिलेला आहे. What is the maximum electrical work? Electrical work म्हणजे डेल्टा G. Electrical work म्हणजे असणार आहे डेल्टा G, which will be equal to minus NF E naught. ठीक आहे, फॉर्म्युला काय असणार आहे, डेल्टा G और डेल्टा G नॉट जर घेतला मी, तर दॅट विल बी इक्वल टू मायनस NF E नॉट. नाउ फॉर डॅनियल सेल वी आर टॉकिंग. सो बघा डॅनियल सेल साठी इलेक्ट्रॉन कितीचे ट्रान्सफर होतात ते तुम्हाला माहित असलं पाहिजे. आता ते कसं माहित असेल, तर त्यासाठी डॅनियल सेलच माहित असला पाहिजे. इट इज अ कपल ऑफ Zn2+ अँड Cu2+ Cu. सो फॉर दिस सेल वी हॅव 2 इलेक्ट्रॉन का ट्रान्सफर, त्यामुळे इथे येणार आहे -2 इंटू 96500, दॅट इज युअर कुलम, मल्टिप्लाइड बाय 1.1. ओके, सो 2 इंटू 96500 इंटू 1.1 करताय, तर बघा ते आन्सर जे आहे ते नियर अबाउट 200 च्या नुसार असलं पाहिजे ना. बाकी तर पॉवर कॅल्क्युलेशन. हे बघा आन्सर इथे किलोजूल वाले आहेत ना, तर मी ह्याला किलोजूल साठी कन्वर्ट केलं, तर हे बनेल 96.5. आता 96.5 दॅट विल बी 182 इंटू 1.1, म्हणजे 200च्या आसपास असलं पाहिजे ना आन्सर. आता 200च्या आसपास जर ऑप्शन बघाल, तर फॉर क्वेश्चन नंबर 19 212 विल बी द करेक्ट आन्सर. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन.
विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड इज नॉट रिक्वायर्ड फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ ड्राय सेल. ड्राय सेल बनवण्यासाठी काय नाही लागत, काय लागतं ते माहिती आहे. काय लागतं आपल्याला, जर मला ड्राय सेल बनवायचं आहे, ड्राय सेल मध्ये काय असतं तर एक कार्बन इलेक्ट्रोड असतो, ग्राफाइट इलेक्ट्रोड असतो, करेक्ट. त्याच्या सराउंडिंग मध्ये कोण असणार आहे, तर त्याच्या सराउंडिंग मध्ये प्रेझेंट असणार आहे MnO2. ओके, सो MnO2 आपल्याकडे प्रेझेंट असणार आहे, जे त्या ग्रॅफाइटच्या सराउंडिंग मध्ये असेल. नाव नेक्स्ट अजून काय असणार आहे, NH4Cl ॲज अ मीडियम म्हणून प्रेझेंट राहणार आहे. NH4Cl काय असणार आहे तर ॲज अ मीडियम म्हणून एक्झिस्ट करणार आहे. आणि ZnCl2 जर बघाल तर आपल्याकडे आहे Zn, त्याचा बनतोय Zn2+, तो त्या NH4Cl मधल्या Cl शी कंबाईन होतोय, तो देर विल बी Zn2+ ZnCl2. ओके, मग आता हे सोडून राहिला आपल्याकडे एकच ऑप्शन आहे Mn2O3. तो ह्याची फक्त गरज नाहीये, बाकीच्या सगळ्यांची गरज आहे. ओके, तो ऑप्शन इथे आपल्याला करेक्ट मिळणार आहे Mn2O3. ओके, नॉट रिक्वायर्ड फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ ड्राय सेल. नेक्स्ट क्वेश्चन, what is the quantity of electricity required to liberate 112 centimeter cube of hydrogen gas. हायड्रोजन गॅस मला बनवायचा आहे, H2 बनवायचा आहे. H2 बनवण्यासाठी रिक्वायरमेंट काय असेल तर बाबा 2H पाहिजे मला. मग 2H मध्ये किती इलेक्ट्रॉन ऍड करावे लागतील, 2 इलेक्ट्रॉन ऍड करावे लागतील. 2 इलेक्ट्रॉन ऍड करतोय म्हणजे काय चार्ज झाला रे, 2 इलेक्ट्रॉन, 2 इलेक्ट्रॉनचा 2 मोल बोलू आपण. 2 मोल इलेक्ट्रॉन असतील तर काय चार्ज बनला, व्हॉट विल बी द चार्ज. चार्ज असणार आहे 2 × 96500. ठीक आहे. आता माझ्याकडे किती मोल आहेत बघा, हे व्हॉल्यूम दिलंय, मोल कन्सेप्ट, व्हॉल्यूम दिलंय, मोल काढायचे आहेत. काय करावं लागेल, 112 सेंटीमीटर क्यूब आहे, त्याला मी डिव्हाइड करणार 22.4, पण हे असतं DM³ आणि इथे x जो आहे दॅट x वी हॅव टू फाइंड. ठीक आहे, कन्वर्जन पण अप्लाय करू, DM³ चा सेंटीमीटर क्यूब किंवा सेंटीमीटर क्यूबचा DM³. चला मी सेंटीमीटर क्यूबचा DM³ करतो. तुम्हाला माहिती असलं 1 cm इज 10⁻⁻8 DM -1, मी चुकून -8 बोललो, स्लाइटली झोप येऊ लागली मला. सो -1, मग त्याचा क्यूब करताय तो 1 सेंटीमीटर क्यूब इज 10⁻³ DM³. आता मला x काढायचा आहे, तो x साठी व्हॅल्यू असणार आहे 2 × 96500. ठीक आहे, पुढे असणार आहे 112, खाली 2 आहे, इंटू 22.4 आहे, आणि वरती असणार आहे इंटू 10⁻³ बाकी पॉवर बाजूला ठेवूया. पॉवरला बाजूला ठेवून आन्सर जर कॅल्क्युलेट करायचा आपण प्रयत्न केला तर बघा हा 2 आणि हा 2 तर निघून जाईल. हा 22.4 आणि 112 हा मोल कन्सेप्टचा 22.4चा टेबल मी जेव्हा जेव्हा शिकवतो तेव्हा कायम मोल कन्सेप्टमध्ये सांगतोय की 22.4चा टेबल लक्षात ठेवा, तर आन्सर येईल इथे 5. ओके, आणि बाकी पॉवर कॅल्क्युलेशन 10⁻³ जर केलं तर इथे असेल 96.5. ते आता 96ला इंटू 5 करताय, 96ला इंटू जर मी 5 करतोय तर बघा आन्सर 100 × 5 तर 500 आलं असतं, तर 96 आहे तर 500 पेक्षा कमी. म्हणजे बघा हा तो ऑप्शन गेला, हा पण गेला, हा पण गेला, राहिला आपल्याकडे ऑप्शन ए फॉर 21. क्वेश्चन नंबर 21 करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन ए. मूव्हिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला विचारलेलं आहे क्वेश्चन नंबर 22, व्हॉट व्हॉल्यूम ऑफ क्लोरीन गॅस, क्लोरीन गॅसचं किती व्हॉल्यूम बनतंय ते मला सांगायचं आहे. कशामधून तर इव्हॉल्व ड्युरिंग इलेक्ट्रोलिसिस. बघा इथे आपल्याकडे NaCl मधून NaCl आहे, तो NaCl मधून Cl- जनरेट होणार आहे, राईट. आता हा जो Cl- जनरेट झालेला आहे त्या Cl- पासून मला बनवायचं आहे Cl2 गॅस. ठीक आहे, Cl2 गॅस. सो इथे मला घ्यावे लागतील 2 Cl, तो 2 Cl मधून म्हणजे इथून 2 इलेक्ट्रॉन लॉस झाले तेव्हा मला मिळणार आहे 1 Cl2. तो 1 Cl2 प्रोडक्शनसाठी आपल्याला 2 इलेक्ट्रॉनची गरज पडते. मग 1 मोल Cl2 साठी, 1 मोल Cl2 साठी मला इथे लागणार आहे 2 फॅरेडे, राईट. ओके, सो पुढे काय दिलंय बघा, इलेक्ट्रिसिटी बाय पॅसेज ऑफ 1 एम्पियर करंट फॉर 965 सेकंड. ठीक आहे, फॉर्म्युला आहे W = ZIT
और m बाय q इंटू IT बाय 96500. ठीक आहे. नाव आपण काय करूया, हे सगळं करत बसण्यापेक्षा आता मला हे एनिवे मिळालंय की 1 मोल Cl2 आणि 1 मोल Cl2 म्हणजे 22.4 लिटर. सो फॉर 22.4 लिटर आय नीड 2 फॅरेडे, है ना. मग आता इथे बघूया की किती फॅरेडे आहेत. तर फॅरेडे कसे काढणार, तर मी हे फक्त करतो, आय ची व्हॅल्यू टाकू आपण. आय आहे 1 एम्पियर इंटू 965 सेकंड्स दिले डिवायडेड बाय 96500 केलं. और ह्या दोन झिरोला बाजूला जर मी काढलं तर तो बनेल 10⁻². 965 गेला, राहिलं 10⁻². दिस मेनी फॅरेडे वी हॅव, 10⁻² फॅरेडे. ओके, 2 फॅरेडे पासून 22.4 लिटर बनत होता. मग जर मी असं लिहिलं इथे 1 फॅरेडे, ठीक आहे, 2 फॅरेडेच्या ऐवजी आपण घेतला 1 फॅरेडे. तर 1 फॅरेडेसाठी इथे हाफ होऊन जाईल, 11.2 लिटर बनेल. ओके, मग त्या 11.2च्या प्रपोर्शन मध्ये आता 1 चा 10⁻² झालाय ना, मग इथे काय बनला पाहिजे, तर 0.112. होपफुली हे जे रिलेशन मी अप्लाय केलंय ते रिलेशन तुमच्या लक्षात आलं असेल. ओके, सो ऑप्शन ए जो आहे तो इथे करेक्ट बनणार आहे. ओके, सो बिफोर मूविंग टू द नेक्स्ट क्वेश्चन, while solving this question I realize, मला एक अचानक कशाला म्हणावं, हे सॉल्व्ह करता करता मला एक गोष्ट रिअलाइज झाली की मी आधीच्या क्वेश्चनमध्ये एक कॅल्क्युलेशन एरर केलंय, स्लाइड कॅल्क्युलेशन एरर केलंय. बऱ्याच जणांना लक्षात सुद्धा आलं असेल की जेव्हा मी हे काही लिहिलं इथे तर त्यावेळेस काय एक्झॅक्टली काय चुकीचं लिहिलेलं आहे. ठीक आहे, सो चला, मी म्हणजे माझ्या डोक्यात हाही थॉट आला होता की मी तुम्हालाच सांगतो की तुम्ही रेक्टिफाय करून कमेंटमध्ये टाका, बट इट इज काइंड ऑफ खूप जास्त तुम्हाला टाईप करत बसावं लागेल. सो इन्स्टेड ऑफ दॅट चला आपण व्हिडिओमध्येच ते सांगून टाकूया. तर इथे मी हा जो 2 घेतला, हा 2 घेताना मी इथे हा 2 कुठून आणला बघा, हे अशा क्रॉस मल्टिप्लिकेशनचा आणला. ठीक आहे, विच इज टोटली रॉंग. इथे 2 मोलर इलेक्ट्रॉन कसा काय घेऊ शकतो मी. इथे जर आपण हायड्रोजन गॅस घेतोय, इफ आय एम टेकिंग हिअर हायड्रोजन गॅस, देन मला इथे पण हायड्रोजन गॅसच मेन्शन केला पाहिजे ना. इथे जर मी मोल लिहिलंय, हायड्रोजन गॅसचे मोल घेतलेत, तर आपल्याला इथे पण मोल घ्यायची गरज आहे. आणि 2 मोल इलेक्ट्रॉनचा हा चार्ज मी काढलाय, बरोबर. सो 2 मोल इलेक्ट्रॉन पासून इथे किती असणार आहे, तर इथे असणार आहे 1 मोल हायड्रोजन. तर 1 मोल हायड्रोजनसाठी एवढा चार्ज आहे. ठीक आहे, थोडा खूप रात्री खूपच लेट मी रेकॉर्ड करतोय, त्यामुळे झोप पण येऊ लागली आता समहाऊ, असं मला ह्या क्वेश्चनच्या सॉल्व्हिंग वरून दिसतंय. नाहीतर नॉर्मली माझ्या अशा मिस्टेक होत नाहीत. तो बघा 1 मोल परत इलेक्ट्रॉन घेतोय मी, तर 1 मोल हायड्रोजन गॅस त्याच्यासाठी 2 × 96500 एवढा चार्ज लागतोय. मग हा जो आपला दिलेला व्हॅल्यू आहे 112 × 10⁻³ डिवायडेड बाय 22.4 एवढे मोल आहेत, परत कोणाचे, हायड्रोजनचेच. तर त्याच्यासाठी किती लागेल ते आपण काढलं पाहिजे. तो बाय मिस्टेक मी इथे 2 मोल इलेक्ट्रॉन लिहिलं आणि त्यामुळे हा 2 घेतला होता. सो आपण आन्सर काढलं 482, पण 2 ने डिव्हाइड केल्यामुळे काढलंय. तर आन्सर शुड बी डबल ऑफ दॅट. त्याच्यापेक्षा डबल असलं पाहिजे, आणि त्याच्यापेक्षा डबल म्हणजे ऑप्शन करेक्ट बनणार आहे 965. दिस विल बी द करेक्ट ऑप्शन. व्हेरी व्हेरी सॉरी फॉर द मिस्टेक, आणि आय होप यू विल लर्न फ्रॉम माय मिस्टेक, की अशी मिस्टेक तुम्ही तुमच्या एक्झाममध्ये करू नका. ठीक आहे, आय विल फील सो बॅड इफ वी डू सच मिस्टेक अगेन. ठीक आहे, ऑल राईट देन. चला आपण नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. क्वेश्चन नंबर 23 आहे. कन्सिडर द फॉलोइंग सेल Zn2 प्लस, त्याचं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे, KCl सांगितलं आहे, Hg2Cl2 दिला आहे, Hg दिलेला आहे. म्हणजे हा कॅलोमेल इलेक्ट्रोड झाला बेसिकली. Hg वाला जो असतो तो कॅलोमेल झाला. E0 of the cell is given, so I have to find the potential for Zn. Formula is E0 cell is E0 of n, or 0 जो म्हणतो ते दॅट इज डोक्यावरचा, नॉट E0 E0 ऑफ कॅथोड मायनस E0 ऑफ एनोड. मला ती 0 बोलायची सवय लागली. आय शुडंट बी सेइंग दिस, मी नॉट बोललं पाहिजे, पण ते 0 बोलतोय. ऑल राईट, सो E0 सेल इज 1.007. कॅथोड मगाशी आपण बघा एक शॉर्टकट बोललो होतो, लोन किंवा लो, त्याच्यामध्ये एनोड वॉज ऑन लेफ्ट साइड. मग बाय डिफॉल्ट
आपला जो कॅथोड आहे दॅट कॅथोड विल बी ऑन राईट साइड. कॅथोड कुठे असणार आहे तर दॅट विल बी ऑन राईट साइड. ठीक आहे. सो इथे जर आपण बघितलं तर E0 सेल विल बी इक्वल टू कॅथोड. कॅथोड म्हणजेच आपला 0.242 आणि मायनस माझ्याकडे असणार आहे E0 ऑफ एनोड. सो E0 ऑफ एनोड विल बी, ह्याला रिअरेंज जर आपण केलं तर दॅट विल बी 0.242 मायनस 1.007 आणि बेस्ड ऑन दॅट यू विल सी द आन्सर मायनस 0.765. झिंकसाठी व्हॅल्यू असणार आहे मायनस 0.765. Moving to the question number 24. So question number 24 मध्ये आपल्याला आहे calculate the quantity of electricity required to liberate 0.1 mole of an chlorine gas during electrolysis of molten sodium chloride. बघा आता मागाशीच आपण हे घेतलं होतं ना, तर Cl2 गॅस बनवतोय आपण, 1 मोल Cl2 गॅस बनवतोय, जी आपण मिस्टेक केली होती त्या क्वेश्चन मध्ये. सेम गोष्ट आहे ना, 1 मोल Cl2 गॅस, त्यासाठी लागणार आहेत मला 2 मोल इलेक्ट्रॉन. 2 मोल इलेक्ट्रॉनचं ट्रान्सफर होणार आहे. आणि 2 मोल इलेक्ट्रॉन म्हणजेच काय झालं तर 2 इंटू 96500 एवढे कुलम. आता त्यांनी किती सांगितलंय तर 0.1 मोल. 0.1 च्या ऐवजी किती आहे 0.1 मोल. मग 0.1 मोल साठी इथे काय बनून जाईल 0.2 किंवा 2 इंटू 96500 च्या ऐवजी मी 9650 घेतो. मग 9650 इंटू 2 केला, 9650 इंटू 2 केला, आन्सर बनेल आपल्याला 19300. So for question number 24, option B will be the correct answer. Moving to the next question, if 5 ampere of current flows through a electrolytic solution for 19300 seconds, calculate the number of moles of electron passed. किती इलेक्ट्रॉन पास झालेले आहेत ते आपल्याला फाइंड करायचे. तर काय बेसिकली केलेलं आहे त्यांनी, आय आणि टी चा प्रोडक्ट घ्यायचा आहे. ठीक आहे, आय आणि टी चा प्रोडक्ट घ्या. आता आपल्याला माहिती आहे की जर 1 मोल इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाले, 1 मोल इलेक्ट्रॉन, तर त्या केसमध्ये व्हॅल्यू असते 96500. मग इथे जे काही आय टीचा आन्सर असणार आहे, दिस आय टी का व्हॅल्यू, तो त्या आय टी साठी इथे काय असणार आहे तर एक्स मोल इलेक्ट्रॉन असणार आहेत, हा ना. तो इथे मी लिहितो एक्स, इथे लिहू आपण आय आहे 5 इंटू 19300 सेकंड्स. सो टू कॅल्क्युलेट धिस एक्स काय बनेल तर क्रॉस मल्टिप्लाय केला आपण आणि मग लिहिणार आपण 5 इंटू 19300 डिवायडेड बाय 9650 काढून टाकले. बाकी डेसिमल पॉईंट जर बघाल आणि जर नीट ऑब्झर्व केलं तर 95 किंवा 19.3 इंटू केलं तर ते सेमच येणार आहे ना. तो 5 इंटू 193 इज 965, म्हणजे व्हॅल्यू बनणार आहे 1. तर 1 मोल इलेक्ट्रॉन. ठीक आहे, हा होता आपला क्वेश्चन नंबर 25. Moving to the next question. For which electrolyte the molar conductivity at infinite dilution cannot be obtained graphically. ओके, बघा हा कोहोर लॉसचा कन्सेप्ट आहे. कोहोर लॉसच्या कन्सेप्ट मध्ये आपण बघितलं होतं की जर मी एक ग्राफ प्लॉट करतोय ऑफ लॅम्बडा वर्सेस, लॅम्बडा म्हणजे मोलर कंडक्टिव्हिटी वर्सेस रूट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी, तर आपल्याला ही अशी एक लाईन दिसते. and this line is applicable for strong electrolyte. हे कोणाला ऍप्लिकेबल असते स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटला. पण तेच जर मी वीक इलेक्ट्रोलाइट घेतले तर त्या केसमध्ये वी ऑब्झर्व इसको कैसे, हाँ ऐसे, ही अशा टाइपची मला लाईन दिसते. ठीक आहे, सो दिस इज फॉर वीक इलेक्ट्रोलाइट. आता ही लाईन जर मी एक्स्ट्रापोलेट केली म्हणजे अशी वाढवत घेऊन गेलो तर ही लाईन बघा ही अशी जाणार आहे वर, हा ना. तर ही तर काय आपल्याला कुठे इंटरसेक्ट होताना दिसणार नाही, पण ही जी स्ट्रेट लाईन आहे ती जर बघाल तर ती इथे इंटरसेक्ट होऊन जाणार आहे. सो आय कॅन फाइंड दिस लॅम्बडा नॉट ऑर मोलार कंडक्टिव्हिटी ॲट इन्फायनाइट डायल्युशन. कोणासाठी, स्ट्रॉंग साठी. वीक साठी वी कॅन नॉट कॅल्क्युलेट. मग आता इथे बघा दिस इज स्ट्रॉंग, हा ना.
H2SO4 is also strong. KCl is also strong. CH2COH, this is weak. So weak साठी it is not possible, strong साठी possible आहे. ऑप्शन आपल्याला करेक्ट मिळणार आहे C. Moving to the question number 27, find the current strength in ampere required when charge of 850 coulomb passes through an electrolyte for 7 minutes. करंटची स्ट्रेंथ आपल्याला सांगायची, टोटल कुलम जो आहे तो त्यांनी सांगितलेला आहे. ठीक आहे. तो I इंटू टी जो आहे, I इंटू टी इज बेसिकली द कुलम, राईट. सो त्याची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. जर मी Q इक्वल टू घेतलं तर I इंटू टी असतं. तर ती व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. I मला काढायचं आहे, सॉरी I काढायचं आहे. सो त्यासाठी मग I साठी रिअरेंज केलं तर तो काय बनणार, तर Q बाय टी बनून जाईल. मग Q काय आहे, 850 दिलेला आहे, डिव्हायडेड बाय मिनिट्स घ्यावे लागतील मला 7, सेकंडमध्ये कन्वर्ट करावं लागेल 60. मग हे 0 0 गेला, 7 इंटू 6 42 झाला. 85 बाय 42 जर तुम्ही करताय तर आन्सर येऊन जाईल 2 amperes. Moving to the next question, the molar conductivity of 0.02 molar solution is given of solution sodium hydroxide NaOH ची दिलेली आहे आणि मला काय करायचं आहे तर त्याची कंडक्टिव्हिटी काढायची आहे. सो सेम फॉर्म्युला लॅम्बडा इज इक्वल टू 1000 K बाय C आणि त्याच्यामध्ये वी हॅव टू फाइंड K, सो इट विल बी लॅम्बडा C बाय 1000. मग लॅम्बडा काय आहे तर तो आहे 230.5 इंटू कॉन्सन्ट्रेशन आहे 0.02 डिवायडेड बाय 1000 आहे. तो बाकी 1000 तर पॉवर मध्ये गेला. 23 इंटू 2 करतो, 23 इंटू 2 आन्सर येईल 46. ऑप्शन C इज करेक्ट आन्सर. Moving to the next question. Question 29 मध्ये the conductivity of 0.2 molar KCl solution at 298 K is 0.025 K दिलेला आहे. मोलार कंडक्टिव्हिटी काढायची. लॅम्बडा इक्वल टू 1000 इंटू K दॅट इज 0.025 डिवायडेड बाय C दिलाय 0.2. तो 25 बाय 2 फक्त करा. 25 बाय 2 जर केलं आपण और 250 बाय 2 केलं 125 हे नंबर आपल्याला मिळणार आहेत. ठीक आहे. बघा बाकी जर तुम्ही नीट ऑब्झर्व कराल ना तर हे तर नंबर पॉवरवाले आहेत ना. बाकी 0.0 1000 हे पॉवरवाले आहेत. राहिले नंबर फक्त 25 आणि 2 त्याचं कॅल्क्युलेशन करायचं, आन्सर मिळून जाणार आहे. हे का मिळतंय, अगेन ॲज आय सेड वी आर टॉकिंग अबाउट सीईटी. तर सीईटी मध्ये तुम्हाला ऑप्शन हे अशाच फॉर्म मध्ये असणार आहेत, लांब लांबचे असणार आहेत. पण हेच ऑप्शन मला असे दिले असते 1.25 12.5 125 1250, मग मी कॅल्क्युलेशन केलं असतं पॉवरचं. पण इथे पॉवरची गरजच नाहीये. ऑप्शन बघताय 110 125 375 501, नो नीड ऑफ पॉवर कॅल्क्युलेशन. सो जस्ट कॅल्क्युलेट द नंबर्स. ठीक आहे. फॉलो धिस ट्रिक. तुमचे क्वेश्चन जे आहेत ते नक्कीच पटकन सुटतील. खूप जास्त टाइम आपण सेव्ह करणार आहे केमिस्ट्रीमध्ये आणि जेवढा जास्त आपण केमिस्ट्रीमध्ये टाइम सेव्ह करू तेवढी आपल्याला फिजिक्सचं मॅक्झिमम सॉल्विंगला हेल्प होणार आहे. ठीक आहे. ऑल राईट देन. मूव्हिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. द मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ 0.01 अगेन लॅम्बडा इज गिवन आणि इट्स मोलार कंडक्टिव्हिटी ॲट 0 कॉन्सन्ट्रेशन इज ऑल्सो गिवन. ओके. सो लॅम्बडा C दिला आहे म्हणजे एक पर्टिक्युलर कॉन्सन्ट्रेशन 0.01 तेव्हाची व्हॅल्यू दिली आहे आणि 0 कॉन्सन्ट्रेशन म्हणजे लॅम्बडा नॉट दिलेला आहे और लॅम्बडा 0 दिलेला आहे. तर डिग्री ऑफ डिसोसिएशन काढायचे. फॉर्म्युला असतो आपल्याकडे अल्फा इक्वल टू लॅम्बडा C बाय लॅम्बडा नॉट. लॅम्बडा C, आता हा फॉर्म्युला काय येतो तर Cच्या वेळेस म्हणजे कॉन्सन्ट्रेशन जे आहे C असताना जी काही कंडक्टिव्हिटी आहे दॅट इज बिकॉज ऑफ द आयन्स ॲट दॅट कॉन्सन्ट्रेशन C. लॅम्बडा 0 जर बघाल तर तिथे जी कंडक्टिव्हिटी असणार आहे ती असणार आहे बिकॉज ऑफ ऑल द आयन्स. इन्फायनाइट डायल्युशन केलंय, 100% डिसोसिएशन झालं. मग हा आपण फॉर्म्युला इथे अप्लाय करतो. तो व्हॅल्यूज टाकल्या 16.5 अपॉन 390.7. ओके. सो आन्सर तुम्ही काढताय 165 आणि 390 त्याचं जर आन्सर काढताय तर हाफ पेक्षा थोडं कमी आलं पाहिजे. बघा मी म्हणजे मी माझ्यासाठी कॅल्क्युलेशन असं केलं 165चा जर मी डबल केला तर त्याची व्हॅल्यू येते 330 आणि इथे दिले 390 म्हणजे 1/2 पेक्षा 1/2 प्लस असणार आहे. तर आन्सर 1/2 पेक्षा कमी येणार म्हणजे 0.042 येऊन जाईल. आता तुम्ही असं 0.02 पण आहे तर एवढं पण कमी नाही येणार आहे ना. ते तर ऑप्शन बघून आपल्याला समजतंय 1/4 नाही आहे, ते 1/2च्या थोडंसं कमी आहे.
ठीक आहे. तो दॅट वॉज युअर क्वेश्चन नंबर 30, ज्याचा आन्सर आलेला आहे ऑप्शन बी. मुव्हिंग टू द क्वेश्चन नंबर 31 मध्ये आपल्याला दिलेला आहे मोलार कंडक्टिव्हिटी. अगेन मोलार कंडक्टिव्हिटी इज गिवन ऑफ वीक ऍसिड 7.92, molar conductivity of at infinite dilution 232. Calculate the degree of dissociation alpha you have to find. पॉज करा व्हिडिओ, सॉल्व करा, सॉल्व केल्यानंतर लगेच चेक करा तुम्ही सॉल्व केलेला आन्सर करेक्ट आहे का. ठीक आहे, मी सॉल्व करून देतोय. यू विल पॉज द व्हिडिओ, सॉल्व द क्वेश्चन. मी इथे तुमच्यासाठी वेट करणं उगीच व्हिडिओची लेंथ वाढवायचं काम करेल. सो मी सॉल्व करतोय डायरेक्टली. Now 7.92 upon 232.7. ठीक आहे. तो नंबर वाईज जर बघाल तर 792 आणि किंवा 79 आणि 23, 79 आणि 23चा जर टेबल केला आपण 23, 46, 69. सो त्याच्यापेक्षा पुढचा आहे हा नंबर, त्याच्यापेक्षा पुढचा आहे हा ना. म्हणजे इथली व्हॅल्यू 3+ अशा फॉर्म मध्ये असली पाहिजे. करेक्ट. तो 3+ अशा फॉर्म मध्ये जर बघाल तर आपल्याला एकच ऑप्शन दिसतोय 0.341. राईट. हे तर नाहीये, हे तर नाहीये, आणि 3+ म्हणजे एवढं पण 3+ नाहीये. बरोबर. सो 341 ऑप्शन बी. Moving to the next question, resistance and conductivity, both things are given. Resistance and conductivity of cell containing this is दिलेलं आहे 510 आणि 2.48. सेल कॉन्स्टंट काढायचं आहे. R into K is L/A. मगाचपासून आपण कंडक्टिव्हिटी काढत होतो, आता सेल कॉन्स्टंट काढायला आलेला आहे. तो L/A इज R 510 into 2.48 into 10⁻³ 10⁻³ पॉवर मध्ये गेला. 510 मधला फक्त 5 बघा, 5 into 2.4 केलं, आन्सर जे आहे ते 12, म्हणजे 1-2 ह्या नंबर नुसार असणार आहे. तो 1-2 या नंबर नुसार अगेन करेक्ट ऑप्शन मिळाला आहे मला, ऑप्शन बी. Moving to the question number 33, conductivity of 0.01 molar solution. You will observe की आतापर्यंत जेवढे क्वेश्चन सॉल्व करतोय मला एकाच टाइपचे क्वेश्चन खूप दिसत आहेत. आता हे एकाच टाइपचे दिसण्याचं रिझनच हे आहे की एक्झाम मध्येच ते तसे क्वेश्चन आलेत. त्या सेम टाइपचे क्वेश्चन आपल्याला एक्झाम मध्ये आलेले आहेत. अपार्ट फ्रॉम दॅट येस देअर वेअर फ्यू मोर क्वेश्चन्स. मी सिन्स इथे एका ह्याच्यामध्ये मी 50च क्वेश्चन कव्हर करतोय, तर मी 50 पेक्षा जास्त घेतले नाहीत. बट ह्या लेसन वरून यू विल ऑब्झर्व सम थेरी क्वेश्चन्स ॲज वेल. सो आय विल सजेस्ट, दॅट इज माय सजेशन, की एकदा ह्या लेसनचं टेक्स्टबुक जे आहे तुम्ही ह्याच्या आधी पण वाचलेलं असेलच, पण स्टील आय विल सजेस्ट की एकदा टेक्स्टबुक लाईन बाय लाईन रीड करून घ्या. ठीक आहे, एकदाच करा, जास्त करायची गरज नाही. पण जेव्हा करत असाल ना तेव्हा फुल फोकस नाही करा. ठीक आहे, लाईन बाय लाईन एकदम डिटेलमध्ये एकदाच वाचा, तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी थिअरॉटिकली माहीत राहतील. ओके. अनदर शॉर्टकट आय कॅन गिव्ह यू फॉर धिस ॲज वेल. जर एखाद्याला रीडिंग नाही आवडत, बोर होतं रीडिंग, तर त्या केसमध्ये यू कॅन चेक माय प्लेलिस्ट. एक प्लेलिस्ट आहे वन शॉट व्हिडिओजची, एक 10-12 व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये. अराउंड आय गेस 12th स्टँडर्डचे 7 आहेत आणि 11th स्टँडर्डचे 5-6 आहेत. सो त्याच्यामध्ये इलेक्ट्रोकेमिस्ट्री मी कव्हर केलेलं आहे. और आय विल से की फिजिकलचे आय गेस सगळेच कव्हर केलेले आहेत. आय एम नॉट शुअर की मी आता ते, कारण मी लास्ट इयर गेले होते ते. सो त्याच्यामध्ये यू मे फाईन इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा वन शॉट व्हिडिओ, ज्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर बघाल तर मी स्क्रीनवरती हाफ पार्टमध्ये टेक्स्टबुक ठेवलेलं आहे आणि रिमेनिंग हाफ पार्ट ब्लँक आहे जिथे मी डिस्कशन करतोय. ठीक आहे. सो जे काही डिस्कशन करतोय ते काइंड ऑफ लाईन बाय लाईनच चाललेलं आहे. राईट. त्यामुळे जर इन केस एखाद्याला असं होत असेल की नाही माझ्या रीडिंग होत नाहीये, तर यू कॅन चेक दॅट व्हिडिओ ॲज वेल आणि यू कॅन वॉच इट अँड 1.5 की पटापट पण होऊन जाईल. ठीक आहे. ऑल राईट. मुव्हिंग टू दिस क्वेश्चन, कंडक्टिव्हिटी ऑफ सॉल्युशन इज दिस. के इज गिवन. सेल कॉन्स्टंट इज ऑल्सो गिवन. आर मला काढायचा आहे, तो आर इक्वल टू 1/k होऊन जाईल आता इथे. L/A आहे 0.9 डिवायडेड बाय इथे करतोय आपण 0.0015. तर बघा बाकी तो पॉवर आहे 90/15. जर केलं 90/15 व्हॅल्यू 6, तो 6 ह्या नंबरच्या फॉर्ममध्ये ऑप्शन मला दिसतोय 600. क्वेश्चन नंबर 33 आन्सर करेक्ट असणार आहे ऑप्शन डी. Moving to the next question, we have to calculate the molar conductivity of Al2SO4 thrice. आणि आपल्याला आयोनिक कंडक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत बघा. Al2
SO4 थ्राईस मध्ये वी हॅव 2Al3 प्लस 2 Al आहेत आणि 3 SO4 2 मायनस है ना. तो आपला हा कोर लॉसचाच कन्सेप्ट आहे n प्लस लॅम्बडा प्लस प्लस n मायनस लॅम्बडा मायनस. ऑल राईट. सो n प्लस लॅम्बडा प्लस त्यानुसार जर मी गेलो तर 2 इंटू Al ची व्हॅल्यू पहिली व्हॅल्यू आहे 189 प्लस 3 इंटू 160 160 तो बनेल 480 आणि 2 इंटू 189 करताय तर दॅट विल बी 18 टू द 36 सो 378 आणि 480 आणि 378 ऑप्शन बघा तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल 858. So that will be your correct answer for question number 34. 858 option correct आहे. Going to the next question. What is the number of Faraday? Number of Faraday मला काढायचे required to produce 0.18 gram of aluminium from AlCl3. AlCl3 मध्ये Al असणार आहे 3+ फॉर्म मध्ये बरोबर. तो Al3+ चा Al बनवताना आपल्याला लागतात 3 इलेक्ट्रॉन म्हणजे 1 मोल Al बनवण्यासाठी we will need 3 मोल इलेक्ट्रॉन्स. 3 मोल इलेक्ट्रॉन म्हणजे 3 फॅरेडे. आता 1 मोल म्हणजे काय असतं तर 27 ग्रॅम आहे. 27 ग्रॅम साठी मला लागतात 3 फॅरेडे लागतात. तर 0.18 साठी किती लागतील x लागणार आहे. तर x मला कॅल्क्युलेट करायचं आहे. x विल बी 0.18 इंटू 3 अपॉन 27. डेसिमल पॉइंटला इग्नोर करू आपण. 18 27 9च्या टेबलमध्ये जर घेतला इथे 3 येईल, इथे 2 येईल, इथे 0.02 येणार आहे आणि 3 गेला तर 0.02 राहिला. ऑप्शन दिसतोय आपल्याला ए. क्वेश्चन 35 झालेला आहे. क्वेश्चन नंबर 36 ला जाऊया. ओके, क्वेश्चन नंबर 36 मध्ये वी हॅव कंडक्टिव्हिटी ऑफ 0.02 मोलार सॉल्युशन ऑफ AgNO3 इज 0.0216 के दिलाय आणि मोलार कंडक्टिव्हिटी लॅम्बडा काढायचं आहे. लॅम्बडा 1000 इंटू के तुमच्याकडे आहे 0.0216. तुम्ही हा स्वतःहून सॉल्व्ह करणं एक्सपेक्टेड आहे. सो जर हा व्हिडिओ बघत असाल न सॉल्व्ह करता तर पहिला पॉज घ्या, व्हिडिओ थांबवा, सॉल्व्ह करा. सॉल्व्ह केल्यानंतर जस्ट क्रॉस चेक करा की तुम्ही काढलेला आन्सर आणि मी इथे मेन्शन करत असलेला आन्सर सेम आहे का. 1000 k बाय सी, सी आहे 0.02, 216 बाय 2 108 ऑप्शन सी. ठीक आहे. ओके, आता पॉज करून व्हिडिओ परत चालू केला असेल. आन्सर जर तुम्ही चेक केलं असेल तर डू रिमेंबर वन मोर थिंग. जेव्हा तुम्ही हा क्वेश्चन बघताय आणि तुम्ही ठरवताय की हा सॉल्व्ह करायला घेतोय त्या मोमेंटला यू शुड स्टार्ट द टायमर. ओके, इमिजिएटली. हा, मग आता तुम्ही हा टायमरसाठी काय मग फोनच्या त्या स्टॉपवॉचमध्ये जाऊन तो चालू करू मग परत इथे युट्यूबला येऊन व्हिडिओ बघू असं नाही करायचंय. टायमर एक रफ इस्टिमेटसाठी असला पाहिजे. ठीक आहे. तो घरात असेल ना, घरात कुठेतरी लावलेलं असेल, घड्याळ कुठेतरी, तिथे बघायचं काय टाइम आहे आणि मग सॉल्व्ह करायचं आणि मग चेक करायचं किती टाइम आहे. रफ टाइम पाहिजे, एक्झॅक्ट की बाबा मला 10 सेकंड 12 सेकंड 12.5 सेकंड एवढं नकोय आपल्याला. रफली माहित पाहिजे की किती वेळामध्ये तुम्ही सॉल्व्ह करताय. ठीक आहे. ओव्हरऑल दिस इज युअर लेवल 1 क्वेश्चन. ठीक आहे. आणि तो तेवढाच पटकन सॉल्व्ह होणं एक्सपेक्टेड आहे गाईज, नाहीतर मग फिजिक्समध्ये वांदे होतील. तो फिजिक्स आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे सगळा, तर त्यासाठी केमिस्ट्री पटापट केलं पाहिजे. गोइंग टू द क्वेश्चन नंबर 37. 37 मध्ये विचारलेलं आहे व्हॉट इज द डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ डिपॉझिशन ऑफ मेटल. डिपॉझिशन ऑफ मेटल मला कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे. डिपॉझिशन ऑफ मेटल म्हणजे काय असेल की मेटल एखाद्या पॉझिटिव्ह स्टेटमध्ये आहे तिथे त्याच्यावरती इलेक्ट्रॉनची ऍडिशन होतीये, राईट. आणि इलेक्ट्रॉनची ऍडिशन झाल्यानंतर त्याचा आपल्याकडे बनतोय मेटल. तो इलेक्ट्रॉनचा गेन झाला म्हणजे ते झालं रिडक्शन. इलेक्ट्रॉनचा गेन म्हणजे काय झालं ते रिडक्शन झालं. ओके. मग त्यानुसार सर्वात जास्त ज्याचं पोटेन्शियल रिडक्शन पोटेन्शियल जास्त असणार स्टँडर्ड पोटेन्शियल. स्टँडर्ड म्हणजेच रिडक्शन पोटेन्शियल ज्याचं जास्त असणार त्याचं रिड्यूस होण्याची टेंडन्सी जास्त असणार. रिड्यूस होण्याची टेंडन्सी जास्त असणार तर डिपॉझिशन पण जास्तच होणार आहे. ओके. सो मग एजी सर्वात हायेस्ट व्हॅल्यू आहे तो एजी आला पाहिजे. आता पुढचं बघत बसायची पण गरज नाहीये गाईस. ठीक आहे. ऑप्शन एकच आहे एजी वाला. तो मी पुढचं बघतच नाही, डायरेक्टली मार्क करतोय आणि मी मूव्ह करतोय क्वेश्चन नंबर 38 कडे. ठीक आहे. इथे होपफुली हे जे सांगितलं ते तुम्हाला माहित पाहिजे. डू रिमेंबर स्टँडर्ड पोटेन्शियल जे आहे दिस इज ऑलवेज
रिडक्शन पोटेन्शियल. स्टँडर्ड पोटेन्शियल काय असणार आहे? रिडक्शन पोटेन्शियल. आणि ज्या कोणत्या स्पेसिसचं पॉझिटिव्ह पोटेन्शियल असेल किंवा पॉझिटिव्ह पोटेन्शियल जास्त असेल त्याची स्वतःला रिड्यूस होण्याची टेंडन्सी जास्त असेल आणि हा असाच कंपाऊंड बनणार आहे स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. कंपाऊंड कसा बनेल? स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. तेच जर व्हॅल्यू निगेटिव्ह असेल, इफ वी हॅव निगेटिव्ह व्हॅल्यू, त्या केसमध्ये त्याची रिड्यूस होण्याची टेंडन्सी कमी असणार आहे. तर तो रिड्यूस नाही होणार. मग रिड्यूस नाही होणार तर काय होणार? तर तो ऑक्सिडाइज होईल. आणि जर तो ऑक्सिडाइज होतोय तो इट विल ऍक्ट ॲज स्ट्रॉंग रिड्यूसिंग एजंट. ठीक आहे. All right, then moving to the question number 38, we have molar conductivity of which electrolyte is determined by Cohr law. मगाशी नव्हती, आता होणार आहे. सो मोलार कंडक्टिव्हिटी मला डिटरमाइन करायची आहे बाय कोहर लॉ. कोहर लॉ काय आहे? तर तो n प्लस लॅम्बडा प्लस मायनस प्लस n मायनस लॅम्बडा मायनस हा वाला फॉर्म्युला. मग हा वाला फॉर्म्युला आपण नॉर्मली अप्लाय कोणाला करतो? तर दॅट इज युअर ऍप्लिकेशन ऑफ कोहर लॉ स्टडी. वी अप्लाय धिस टू वीक इलेक्ट्रोलाइट. कोणाला अप्लाय करणार आहे मी? हा टू द वीक इलेक्ट्रोलाइट. आता इथे बघाल तर KCl इज अ स्ट्रॉंग, HCl इज स्ट्रॉंग, Na2SO4 इज स्ट्रॉंग. राहिला आपला Ag आहे तो असणार आहे वीक. तो जे आन्सर आहे असणार आहे करेक्ट ऑप्शन बी. Moving to the next question. Which among the following solution is used to construct salt bridge? What is salt bridge? Salt bridge काय असतो? तर which असा solution which generate the electrical contact. असा पार्ट, सेलचा असा पार्ट which generate electrical contact between two half cells. जे हाफ सेल्स आहेत त्यांच्यामधला कॉन्टॅक्ट डेव्हलप करायचं काम करणार आहे सॉल्ट ब्रिज. ठीक आहे. तर सॉल्ट ब्रिज मध्ये व्हॉट वी यूज? डू वी यूज कॉमन सॉल्ट? नो. डू वी यूज H2SO4? नो. डू वी यूज सॅच्युरेटेड KCl? तर येस. आपण काय करतोय? वी आर युझिंग सॅच्युरेटेड KCl अँड 5% ॲगर सॉल्युशन. तर ॲगर असतं टू जनरेट अ पेस्ट आणि KCl असतं फॉर धिस इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट, चार्ज ट्रान्सफरसाठी आपण यूज करतो. ओके. प्युअर थेरॉटिकल बेस्ड क्वेश्चन. मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की थोडं टेक्स्टबुक मधून लाईन बाय लाईन जायचंय, तर तिथे यू विल गेट टू नो ऑल धीस पॉइंट्स. ऑल राईट. मूव्हिंग टू द क्वेश्चन नंबर 40. विच अमंग द फॉलोइंग मेटल हॅज हायेस्ट ऑक्सिडेशन पोटेन्शियल? हायेस्ट ऑक्सिडेशन पोटेन्शियल असणार आहे लिथियमचं. ठीक आहे. लिथियम सर्वात इझिली इलेक्ट्रॉन लूज करू शकतोय ॲज कम्पेअर टू एनी अदर स्पेसिस. आणि स्पेसिस विच इझिली लूज द इलेक्ट्रॉन, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजेच ऑक्सिडेशन. राईट. सो जो इलेक्ट्रॉन सर्वात इझिली लूज करेल त्याचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल म्हणजे ऑक्सिडाइज होण्याची टेंडन्सी खूप जास्त असणार आहे. सो करेक्ट ऑप्शन आपल्याकडे बनणार आहे लिथियम. क्वेश्चन नंबर 41. कॅल्क्युलेट द अमाउंट ऑफ इलेक्ट्रिसिटी रिक्वायर्ड टू कन्वर्ट 1.1 मोल ऑफ Cr2O72- Cr2O72- मध्ये इफ यू ऑब्झर्व Cr का ऑक्सिडेशन नंबर तर तो येणार आहे +6. कसा काढायचा आहे? तर मी मगाशी तुम्हाला Mn चा दाखवला होता तसाच. इन केस काही डाऊट असेल तर येस यू नीड टू रिवाइज रिडॉक्स रिएक्शन. कसं रिवाइज कराल? तुमच्या नोट्स मधून करा, ज्या 2 वर्षामध्ये तुम्ही लिहिल्या असतील त्याच्यामधून करा. त्याच्यामधून नसेल होत तर टेक्स्टबुक मधून करा. त्याच्यामधून नसेल होत फ्रेंड्सच्या हेल्पने करा. त्याच्यामधून नसेल होत मग यू कॅन यूज यूट्यूब. ठीक आहे. त्याच्यावर खूप सारे व्हिडिओज मिळू शकतात. यू कॅन फॉलो एनी व्हिडिओ जो गुड क्वालिटी कंटेंट प्रोव्हाइड करत असेल. आता तुम्हाला जर वाटते की मी हा PYQचा गुड कंटेंट प्रोव्हाइड करतोय तर येस मी वन शॉटचा पण काही कंटेंट बनवलाय. यू कॅन चेक आउट दॅट ॲज वेल. ऑल राईट. Cr+6 आहे त्याच्यापासून आपण बनवतोय Cr3+. +6 आहे, +6चा +3 बनला. 3 इलेक्ट्रॉनचा ट्रान्सफर. किती इलेक्ट्रॉनचा ट्रान्सफर आहे? 3 इलेक्ट्रॉनचा. कितीसाठी? एका Cr साठी. फॉर 1 Cr 3 इलेक्ट्रॉन का ट्रान्सफर. इथे जर बघाल तर देर आर 2 Cr. 2 Cr साठी ट्रान्सफर किती असणार आहे? 6 इलेक्ट्रॉनचा. ठीक आहे. म्हणजे मी जर 1 मोल घेतला तर 1 मोल साठी मला 6 इलेक्ट्रॉनचा ट्रान्सफर होतोय. मग 1.1 साठी किती असेल? 1.1 साठी असणार आहे 6.6 इलेक्ट्रॉन्स. ओके. आता 1.1 मोल आहे तर त्यानुसार 6.6 मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजेच फॅरेडे म्हणजेच 96500. So we have to write 6.6 into
96,500 टू फाइंड आन्सर इन कुलम. ठीक आहे. आता जर 96 करताय तर 96 असणार आहे 54. परत 0.6 आहे तर परत अजून त्याच्यामध्ये 5.4 वगैरे ऍड होऊन जाईल. तर नियर अबाउट आन्सर 60 प्लस समथिंग समथिंग आलं पाहिजे. 60 प्लस समथिंग समथिंग म्हणजे हा नंबर बघा मॅच होऊन जाईल ऑप्शन ए. क्वेश्चन 41 साठी आन्सर करेक्ट आहे ऑप्शन ए. मुव्हिंग टू द क्वेश्चन नंबर 42. कॅल्क्युलेट द मास ऑफ कॅल्शियम डिपॉझिटेड. कॅल्शियमचं किती मास डिपॉझिट झालंय ते काढायचंय मला कॅथोडला. बाय पासिंग 0.8 एम्पियर करंट. 0.8 एम्पियर करंट किती वेळासाठी पास केला? 60 मिनिट्ससाठी पास केलाय. तो इथे घेतो 60 इंटू 60 डिवायडेड बाय घेतो मी 96,500 इंटू बाकी मोलार मास. कॅल्शियमचा मोलार मास बघा दिलेला आहे 40. CaCl2 सांगितलंय. CaCl2 मध्ये C असतो 2 प्लस. तो चार्ज मिळाला मला इथे 2. दिस इज युअर फॉर्म्युला. M/Q मोलार मास बाय Q इंटू I. This is I into T which is in second divided by 96,500. तर W मिळणार आहे आता आपल्याला. W कसा काढू? 0 0 0 0 कॅन्सल केले. अजून कॅन्सल करायचं असेल तर हा 0 आणि हा इथे मी करतो 96.5. बाकी आता बघा इथे 2 आणि 4 2 करून टाकूया. 6 आणि 96 16 करून टाकूया. अपार्ट फ्रॉम दॅट इथे मी लिहितो ह्या 6 इंटू 2 ला 12 येईल. 6 इंटू 2 ला काय येणार आहे 12. त्या 12च्या ऐवजी घेतला 1.2 तर इंटू 0.8 च्या ऐवजी येईल 8 बाय 16. 8 6 इंटू 1.2 बाय 2 0.6 ग्रॅम. 1.2 बाय 2 0.6 ग्रॅम. ठीक आहे. आता काही जण म्हणत असेल सर हे खूप लेंदी कॅल्क्युलेशन केलंय. तर इफ यू नो की तुम्हाला माहिती आहे की तुम्ही पटापट काहीतरी डिफरंट वेने सॉल्व्ह करू शकता. येस यू कॅन फॉलो दॅट मेथड. आता मी तुम्हाला इथे जेव्हा हे सॉल्व्ह करून देतोय तेव्हा सिन्स आय हॅव टू डिस्कस दॅट. म्हणजे मी जर बघा मी पटापट बोलत गेलो किंवा मी बोललोच नाही मी माझ्या डोक्यात करून टाकलं तर ते मी काय केलं हे तुम्हाला समजणार नाहीये. ठीक आहे. तर इफ यू आर फिलिंग की ह्याला जरा जास्त टाइम जाणार आहे तर बिंदास माझ्यावरती ट्रस्ट करा आणि फॉलो करताना स्वतःहून सॉल्व्ह करा. माझ्या एक्सप्लेनेशनकडे बघू नका. मला तर स्लो एक्सप्लेन करणं रिक्वायर्ड आहे. नाही तर तुम्हाला समजणारच नाही. सो मी ते एक्सप्लेन करत चाललोय त्यामुळे थोडं स्लो केलं जात आहे. बट तुम्ही जर डायरेक्ट सॉल्व्ह करताय ह्या गोष्टी डोक्यात जर करू लागलात ना तुम्ही तर ह्याने तुम्हाला पटापट आन्सर मिळणार आहेत. ठीक आहे. प्रिफरेबली ऑलवेज हेच लक्षात ठेवायचं की जेवढं कट डाऊन करता येईल तेवढं पहिलं कट डाऊन करायचं त्यानंतरच सॉल्व्ह करायचं. नाही तर आपण आधीच मल्टिप्लाय डिव्हाइड करून बसतो आणि मग कुठेतरी अडकून बसतो. डिव्हाइड करायचंय. येस डिव्हाइड करायचंय. कट डाऊन करणं म्हणजेच ते म्हणू आपण त्याला. बट मल्टिप्लाय जे असेल ते लास्टलाच ठेवायचं. ठीक आहे. चला क्वेश्चन 43 कडे जाऊया आपण. इथे ई सेल जो आहे तो दिलेला आहे. ई सेल दिलेला आहे. कॉपर जो आहे तो लेफ्टला आहे तर तो झाला एनोड. एजी राईटला आहे तर तो बनला आपला कॅथोड. तो एनोड कॅथोड मी पहिला माहित करून घेतला. आता कॅल्क्युलेट द ई नॉट फॉर एजी. एजीची व्हॅल्यू काढायची. कॉपरची व्हॅल्यू दिली आहे. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. ई नॉट ऑफ सेल इज ई नॉट ऑफ कॅथोड मायनस ई नॉट ऑफ एनोड. मग सेल काय आहे? सेल आहे 0.647 पॉझिटिव्ह व्हॅल्यू दिलेली आहे. इक्वल टू कॅथोडची व्हॅल्यू त्यांनी दिली आहे. येस कॅथोड नाही एनोडची व्हॅल्यू दिली आहे. कॉपर जो आहे तो लेफ्ट साईडला ना एनोडची व्हॅल्यू दिली आहे. सो कॅथोडची व्हॅल्यू मला काढायची E0 ऑफ कॅथोड मायनस पुढे येणार आहे 0.153. आता ह्याला फक्त इकडे घेऊन जा. मायनसचा प्लस होईल 0.647 प्लस 0.153. यू विल गेट आन्सर ॲज 0.8. करेक्ट आन्सर बनणार आहे 0.8. Moving to the question number 44, calculate the percentage dissociation of 0.05 molar solution of weak electrolyte if its molar conductivity and काय करायचं पर्सेंट डिसोसिएशन. पर्सेंट डिसोसिएशन आपण काढतोय तर बेसिकली काय करणार आहे आपण अल्फाला इंटू 100 करणार आहे. म्हणजे मला फक्त पहिला अल्फा तर काढू द्या. तो अल्फा इंटू 100 साठी मी अल्फा कसा काढेल लॅम्बडा सी बाय लॅम्बडा नॉट और लॅम्बडा 0 इंटू 100. मग लॅम्बडा सी दिलाय त्यांनी 3.3 तो 3.3 लिहिला डिवायडेड बाय लॅम्बडा नॉट दिलाय 132 तो लिहिला 132 आणि इंटू गेलं 100. ठीक आहे. तर पण मी असं लिहितो आता 330 अपॉन 132. एखाद्याला हे डिफिकल्ट वाटतंय ही कॅन सॉल्व ॲज 33 बाय 13.2. 13.2 ला 13 घ्या.
एखाद्याला असं वाटतंय 3.3 बाय मला 1.32 लिहायचं आहे, तसं घ्या. यू आर गोइंग टू गेट सेम आन्सर. ते काही वेगळं येणार नाहीये, ते आन्सर सेमच असणार आहे. तर तसं मी जर बघितलं 13/33 मला सोपं वाटते, मी ते केलं तर 13 2 26 असतं, 13 3 39 असतं. तर आन्सर 2 आणि 3च्या मध्ये असणार आहे. आणि 2 आणि 3च्या मध्ये बघा एकच ऑप्शन दिसतोय 2.5. क्वेश्चन 45. During electrolysis, 2 ampere current is passed through an electrolytic solution for 965 seconds. How many moles of electrons are passing through electrolytic solution? Moles काढायचे. Again, you know 1 mole of electron is 96500. बरोबर. आणि इथे माझ्याकडे जो आय टी आहे तो मी आय टी काढणार आहे आणि त्या आय टीला 96500 ने फक्त डिवाइड करायचं आहे. तो आय इंटू टी अपॉन 96500 केलं की मला फॅरेडे मिळणार आहेत. ते फॅरेडेज काढायचे बरोबर. हाऊ मेनी मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन. 1 फॅरेडे म्हणजे 1 मोल इलेक्ट्रॉन. तो 10 फॅरेडे एक्स फॅरेडे तर एक्स मोल ऑफ इलेक्ट्रॉन तसं घेतलं. आय व्हॅल्यू आहे 2 इंटू टाइम आहे 965 डिवायडेड बाय 96500. यू कॅन सी 965 गेले तर 2च्या फॉर्म मध्ये आन्सर मला एकच दिसतंय ऑप्शन ए. पटकन सॉल्व्ह केला. ओके चला नेक्स्ट क्वेश्चन करूया. 46 मध्ये व्हॉट इज द सेल कॉन्स्टंट. सेल कॉन्स्टंट काढायचं आहे, L/A काढायचं आहे. बाकी R इंटू के दिलाय का बघा. कंडक्टिव्हिटी सेल सेपरेटेड बाय 0.92 एरिया. R इंटू ए नाही करायचं आहे. सेल कॉन्स्टंट L/A असतो, L/Aच काढायचं आहे आता. सेल आर सेपरेटेड बाय 0.92 सेंटीमीटर म्हणजे ही झाली लेंथ आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन दिलाय 1.2. तर मी घेणार 0.92 डिवायडेड बाय 1.2. बघा ह्याचा आन्सर हे तर पॉसिबलच नाहीये, कोणीही सांगेल ना, होपफुली. ठीक आहे. आणि बाकी इथे जर बघाल तर मी 92/12 करतोय तर 12 8 जा 98 असतो, 12 7 84 असतो. तर त्याच्यामध्ये 7 वाला नंबर मला हा दिसतोय, 9 वाला यायचा संबंध नाही. ठीक आहे. तर ऑप्शन ए आपला करेक्ट झाला. साधंच होतं, L/A काढायचा होता, R इंटू के नव्हतं इथे. 47 बघूया. द रेझिस्टन्स ऑफ कंडक्टिव्हिटी सेल 0.1 मोलार KCl सॉल्युशन इज 120. R दिलेला आहे, कंडक्टिव्हिटी दिलेली आहे, सेल कॉन्स्टंट काढायचं आहे. L/A आता इथे काढायचंय R इंटू के. ठीक आहे. R इंटू के 120 इंटू 1.64 इंटू 10⁻⁻⁴. तर बघा 1612 करून टाकायचं फक्त. 1612 तुम्हाला जर टेबल जमत असेल तर व्हेरी गुड, नसेल जमत तरी काही प्रॉब्लेम नाही. 12 ने सॉल्व्ह करून बघा, 12 ने पण होऊ शकतं ना. 12 2 इज 12, 12 1 इज 12, 12 2 इज 24. तर 12 आणि 24च्या मध्ये असलं पाहिजे, पण 12 24च्या मध्ये खूप 2 ऑप्शन आहेत. तर मग मी 1612च करतो, ते मला जमतं. तर ते येऊन जाईल 1610 इज 160 आणि 16 2 इज 32. तर 192 झाला. 192 म्हणजे 1919 वाला ऑप्शन आहे, ऑप्शन सी. Moving to the next question, number 48. If E naught of the cell is given 1.2 E naught दिलेला आहे. What is EMF of cell at 25 डिग्री सेल्सिअस. 25 डिग्री सेल्सिअसला आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर 25 ला काही म्हणजे टेम्परेचर नसतं टाकायचं, नस्ट इक्वेशनने काढायचंय. E cell is E naught of cell मायनस RT/NF ln जे असतं त्याचा आन्सर आपण डायरेक्ट लिहितो 0.06 अपॉन n we have to find log of product by reactant. Now if you observe, product is 1, reactant is 1, product is 1, reactant is 1. त्या केसमध्ये लॉग ऑफ प्रोडक्ट बाय रिएक्टंट बनणार आहे लॉग ऑफ 1. लॉग ऑफ 1 असतो 0. आता n काही पण घ्या. बघा मी जर टाइम वेस्ट केला असता आधीच n फाइंड करण्यामध्ये, तर म्हणजे मी टाइम स्पेंड केला असता तर तो वेस्ट झाला असता. मी डायरेक्ट शॉर्ट मध्ये बोललो टाइम वेस्ट. शॉर्टकट मारायचं आपल्याला कारण इथे ना. लॉग 1 0 असतो. मग 0 इंटू इलेक्ट्रॉन किती पण असतील ना, आन्सर तर 0 असणार आहे. म्हणजे ई सेल इक्वल टू असणार आहे E0 सेल. तो 48 चा आन्सर काय बनणार आहे 1.2 होता, तर त्याचा आन्सर पण असणार आहे 1.2. ऑप्शन डी. Moving to the second last question of the day. Which of the following reaction occurs at cathode during discharge of lead accumulator cell. डिस्चार्ज होतोय, तो डिस्चार्जच्या वेळेस कॅथोडला काय होणार आहे. तर कॅथोडला काय होतं आपल्या रिडक्शन होऊन जातं. कॅथोडला ऑलवेज काय असणार आहे
रिडक्शन. आपण रिडक्शन चेक करूया कुठे होतंय का बघूया. हा नुसतं रिडक्शन बघून नाही चालणार, डिस्चार्ज पण माहीत पाहिजे. सो असे 2 ऑप्शन दिसतील पण दोन्ही ऑप्शन करेक्ट नसणार आहेत. तर पहिला बघा हा PB2+ आहे. PB2+चा PB बनला. तर येस इथे रिडक्शन झालेलं आहे. PB2+चा PB बनतोय, रिडक्शन झालं. PBचा PbSO4, तर हे तर उलट झालं ना, हे तर ऑक्सिडेशन झालं राईट. PbO2 म्हणजे PB4+ असेल, त्या PB4+चा इथे PbSO4 म्हणजे PB2+ बनला. तर इथे पण रिडक्शन झालं, इलेक्ट्रॉनचा गेन झाला. आणि PbSO4चा PbO2 म्हणजे आता ते उलट, +2चा +4 झाला ऑक्सिडेशन. तर पहिले तर 2 ऑप्शन निघून गेले, ह्या आणि हा. आता बाकी खूप जणांचं असं होऊन जातं की ह्या रिॲक्शन्स ज्या आहेत त्या रिॲक्शन्स खूप आहेत सर, ह्या लक्षात ठेवणं डिफिकल्ट आहे, काही जमत नाही. हो आहेत, बऱ्याच रिॲक्शन आहेत लक्षात ठेवणं. मला पण म्हणजे मला आता लक्षात आहेत पण मला आवडत नाहीत लक्षात ठेवायला. मला पाठांतर समाऊ आय डोंट प्रिफर. ते तर मी रिपीट करतोय, आता गेले 5 वर्ष तर मी फुल टाइम हेच शिकवतोय. तर मी रिपीट करून करून आता मला माहीत झालंय. पण मग आता तुम्हाला येत नसेल तर एवढं तर काढू शकताय ना, रिडक्शन काय ऑक्सिडेशन काय. आता आधी जर तुक्का मारायचा होता तर 25% प्रोबॅबिलिटी होती. आता मी 2 कट केले तर प्रोबॅबिलिटी 50 ला गेली. मग तुम्ही तुक्का मारू शकता, ठीक आहे. पण मग तुक्का मारला तर मग मला COP मिळेल का, तर नाही रे. COP आणायचं तर तुक्क्यावर जगून नाही चालणार. मग तर थोडं एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागतील. आणि एक्स्ट्रा एफर्ट्स म्हणजे काय की यू जस्ट हॅव टू गो थ्रू धिस रिॲक्शन्स अगेन अँड अगेन. ओके. कोणत्या रिॲक्शन मधून, आता तुम्ही म्हणाल सर तिथे 3 पेजेस दिलेले आहेत टेक्स्टबुकमध्ये, त्या 3 पेजेसमध्ये 15, 20, 25 एक रिॲक्शन आहेत. तर गाईज तिथे आहेत 5 सेल, हा ना. तर 5 सेलसाठी फक्त 5 रिॲक्शन लक्षात ठेवायच्या, बाकी काहीच नाही लक्षात ठेवायचं. 5 सेल आहेत, 5 सेलच्या 5 नेट सेल रिॲक्शन ज्या आहेत त्या फक्त बघायच्या. बाकी तुम्हाला रिडॉक्स जर जमत असेल, ऑक्सिडेशन रिडक्शन समजत असेल तर त्यानुसार तुम्ही कोणतंही आन्सर करू शकता, ठीक आहे. तर बिंदास माझ्यावरती विश्वास ठेवा आणि हे फॉलो करा. 5 सेल आहेत, 5 सेल मधून यू जस्ट डू 5 नेट सेल रिॲक्शन्स, त्या बेसवर आन्सर तुम्हाला मिळून जाईल. आणि जर एखाद्याला ते ऑलरेडी माहीत असेल तर त्याने ऑलरेडी ह्याचा आन्सर मार्क करून तो नेक्स्ट क्वेश्चनला गेला असेल. पण नेक्स्ट क्वेश्चनला मी अजून इथं गेलो नाहीये. तर इथे PBचा जो PbSO4 बनतो हे ऑक्सिडेशन होतं, धिस टेक्स प्लेस ॲट एनोड. ओके. आणि दुसरा जो पार्ट आहे डिस्चार्जमध्ये आपल्याला करायचं रिडक्शन, कॅथोडला रिडक्शन. तो रिडक्शनवाला जो पार्ट आहे तिथे काय होतं, तर आपला जो PbO2 आहे, दिस PbO2 कन्वर्ट्स इनटू PbSO4. ऑप्शन सी जो आहे तो आपला करेक्ट बनणार आहे, ठीक आहे. आता मी ह्याचं काही बॅकग्राऊंड एक्सप्लेनेशन खूप काही करत नाही बसत, तरी मी खूप सारं सांगितलं तुम्हाला. ऑल राईट. सो तसा थिअरॉटिकल इझी क्वेश्चन, पटकन सुटणारा क्वेश्चन. वी विल से लेवल 1 इफ यू नो द रिएक्शन. All right, moving to the next question and the last question. Calculate the E0 cell of Al, Al2, HCl, H2PT. आता ह्याच्यामध्ये तुम्ही कॉन्सन्ट्रेशन बघा, 1 मोलार, 1 मोलार, 1 ATM, हा ना. हां, बाकी तर काही करायचं नाही, एवढंच करायचं आहे ॲक्च्युली. ते कॉन्सन्ट्रेशन वगैरे पण बघायची गरज नाही. E0 सेल काय असतो, तर E0 ऑफ ॲनोड, E0 ऑफ कॅथोड मायनस E0 ऑफ ॲनोड. कॅथोड आहे आपला हायड्रोजन, स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड SHE साठी पोटेन्शियल असतं 0. तो 0 मायनस पुढे आहे -1.66, मायनस मायनस झाला प्लस, आन्सर आलं +1.66 व्होल्ट. ऑप्शन आहे E. ओके. सो दॅट्स इट अबाउट इलेक्ट्रोकेमिस्ट्री. बऱ्यापैकी लेंदी व्हिडिओ बनलेला आहे कारण डिस्क्रिप्शन रिक्वायर्ड होतं. कंपॅरेटिव्हली केमिस्ट्रीमधला वन ऑफ द आय विल से स्टुडंट्सना वाटतो, खूप सारे स्टुडंट्सना वाटतो की स्लाइटली डिफिकल्ट, सॉल्विंग डिफिकल्ट जातं. आय होप मी आज जे काही घेतलंय त्याच्यामधून तुम्हाला बऱ्यापैकी आयडिया आली असेल की एक्झॅक्टली काय वेने क्वेश्चन येऊ शकतो. येस, 24मध्ये क्वेश्चन जे आहेत ते बऱ्यापैकी ह्या R×K=L/A वरती फोकस खूप जास्त होते. दॅट डझंट मीन की 25ला पण सेम असेल. 25ला क्वेश्चन दुसऱ्या फॉर्म्युलावर पण बेस्ड येऊ शकतात, ठीक आहे. सो इफ यू वॉन्ट, जस्ट एक थॉट आलाय म्हणून मी सांगून ठेवतोय. जर तुम्हाला
ह्या लास्टपर्यंत कोणी पोचलं असेल, आणि इफ यू वॉन्ट देन डू लेट मी नो. आता ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्येच सांगू शकताय की असा एक माझ्या डोक्यात थॉट आला की आय विल प्रिपेअर अ सिंगल व्हिडिओ, नॉट दॅट वोंट बी अ चॅप्टर बेस्ड व्हिडिओ, बट दॅट विल बी समवॉट न्यूमरिकल बेस्ड व्हिडिओ, की ज्याच्यामध्ये मी एक फॉर्म्युलाचा एक न्यूमरिकल, किंवा एक नॉट एक फॉर्म्युलाचा एक न्यूमरिकल, बट एक फॉर्म्युलावर बेस्ड जे काही पॉसिबिलिटी आहे त्या टाईपचा एक क्वेश्चन, असं वोल फिजिकल. इफ यू वॉन्ट देन आय कॅन ट्राय टू डू दॅट व्हिडिओ. मी बनवायचा प्रयत्न करेन, पण फर्स्ट आय विल कम्प्लीट धिस PYQ सिरीज. ऑल राईट. सो ॲट स्टार्ट ऑफ द व्हिडिओ मी असं म्हटलं होतं की संडे आहे, तो संडेला तुम्हाला इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा व्हिडिओ सकाळी 10 वाजता येणार आहे. तर येस, ती तर मी कमिटमेंट फॉलो करतोय, कारण आत्ता आय डोंट नो किती वाजलेत, एकदा चेक करू दे मला. येस, सो अराउंड सकाळचंच म्हणावं लागेल, ब्रह्ममुहूर्त झालेला आहे, सकाळचे 3 वाजलेत. तो हा तर व्हिडिओ रेडी झालेला आहे. आय विल अपलोड दॅट व्हिडिओ. सो तुम्हाला हा तर व्हिडिओ मिळून जाईल. बट सिन्स आय एम स्लीपिंग लेट, सो इट विल बी बिट डिफिकल्ट टू प्रिपेअर अनदर व्हिडिओ. आत्ता प्रिपेअर करणं विल बी बिट डिफिकल्ट. तो कदाचित मी जी दिलेली कमिटमेंट आहे संध्याकाळी 4 पर्यंतची दुसऱ्या व्हिडिओची, कदाचित ती कंप्लीट होणार नाही आहे. ठीक आहे. बट येस, त्याबरोबर मी अजून एक जी गोष्ट सांगितली होती की फॉर नेक्स्ट वीक फ्रॉम मंडे टू फ्रायडे आय एम टार्गेटिंग की मी 5 व्हिडिओज तुम्हाला देतोय, डेली एक व्हिडिओज देतोय. थोड्या ऑफलाईनच्या कमिटमेंट्स पण असतात लेक्चर्सच्या, त्यामुळे हे रेकॉर्डिंग मला जरा लेट रात्री करावं लागतं आणि ते एव्हरी डे डिफिकल्ट होतं आहे. बट येस, फॉर नेक्स्ट वीक आय विल मेक शुअर की मी तुम्हाला 5 व्हिडिओज प्रोव्हाइड करतोय. ओके, सो दॅट बाय एंड ऑफ मार्च वी विल कम्प्लीट ऑल द लेसन्स. आणि एनिवे वेन वी विल स्टार्ट 11th स्टँडर्ड, क्वेश्चन्स कमी असणार आहेत, पटापट होऊन जातील गोष्टी. तो 11th स्टँडर्ड मी मे बी एका व्हिडिओमध्ये 2-2 किंवा 2-2 व्हिडिओ एकाच दिवशी असं काहीतरी अपलोड करेन. ऑल राईट देन, गप्पा खूप मारल्या मी. सो लेट्स एंड दिस व्हिडिओ. ऑलरेडी खूप लेंदी व्हिडिओ झालेला आहे. अँड सी यू ऑल इन अवर नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन, give your best in your preparation, solve as much question as possible. If you have any doubts, you can reach to me on maybe Telegram or the Instagram ची पण लिंक आहे. इंस्टाग्राम नका वापरू, डिस्ट्रॅक्टिंग गोष्ट असते ती. सो टेलिग्रामवरती तुम्ही टाकू शकताय. टेलिग्रामवरतून आय गेस माझा नंबर, फोन नंबर पण मिळून जाईल तुम्हाला. तर त्या फोन नंबर व्हॉट्सॲपला पण आहे, तुम्ही व्हॉट्सॲपला पण करू शकता. कॉल नका करत जाऊ, कारण कॉल माझ्याकडून उचलणं होत नाही. ऑल राईट देन, बाय बाय अँड सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.